बेसिकली बघ माझं एक स्वप्न होतं की मोठा माणूस व्हायचं. हे स्वप्न होतं. माझ्या घरामध्ये माझे मोठे बंधू पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने हे शिकले आणि हे शिकल्यामुळे आम्ही शिकलो. एक विजनरी माणूस आहे माझा मोठा भाऊ, प्रचंड विजनरी माणूस. त्यांनी काय केलं की मला उन्हाळ्यात 2 महिन्यामध्ये 12 कडे शिकवले. क क ग घ पूर्ण 100 पण उजळणी शिकवली, बेगवेचा पाडा शिकवला, राईट. आणि जून महिन्यात शाळा भरली की मला शाळेत घेऊन गेले. मग कसं माझ्या डोक्यात काय आलं, माझे मोठे भाऊ डॉक्टर आहेत, आपण इंजिनियर व्हायचं. म्हणजे आपण इंजिनियर झालं ना, आपली पण किंमत वाढली पाहिजे, आपल्या कुटुंबाविषयी बोललं पाहिजे. काय म्हणजे डोक्यातली फार खूप वेगवेगळे असतात, कळत नसतं, काहीच कळत नसतं. इंजिनियर व्हायचं डोक्यातला काय. आणि ऍडमिशन घ्यायला आम्ही दोघं येत होतो. अंबेजोगाईवरनं स्कूटरवरती दादांच्या पाठीमागे मी बसलो होतो आणि दादांच्या कानात एकच बुंगबुंग होता माझा की मला इलेक्ट्रॉनिक्स ग्रुप घेऊन द्या, मला इंजिनियर व्हायचं. मी मराठी मीडियमचा मुलगा, जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो, इंग्रजी पाठ करता येईना, तर आम्ही बघ इंग्लिशचे शब्द घ्यायचो, इंग्लिश शब्द घ्यायचो. आता आजकाल मला लेकरं विचारतात की सर मराठी मीडियमच्या मुलांना इंग्रजीमध्ये एज्युकेशन अडचण येते का? 100% येत नाही बॉस, मी सांगतो. त्याचं कारण आहे, अरे ABCD कळे ना, BOOK बुक असं पाठ करणारे आम्ही मुलं. बुक म्हणजे पुस्तक, असं असे शब्द पाठ करून आम्ही सुरू करणारे लेकरं. आमचं असं एज्युकेशन. मी 11वी-12वी इंग्लिश मीडियम, इंग्रजीमध्ये सायन्सला होतो. MBBS 5.5 वर्ष सायन्स इंग्लिशमध्ये शिकलो. MS जनरल सर्जरी संभाजीनगरमध्ये इंग्रजीमध्ये शिकलो. MCS प्लास्टिक सर्जरी ही जगातली सगळ्यात उंच डिग्री माझ्याकडे मेडिकल सायन्सची आहे, इंग्लिशमध्ये शिकलो. कुठे अडचण आली? कुठेच नाही. The warm welcome on our podcast show. थँक्यू. So आणि अगेन थँक्स अ लॉट फॉर गिव्हिंग द टाइम. तुमच्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही टाइम दिला, खूप मोठी गोष्ट वाटली सर. आणि सगळ्यात एक मेनली गोष्ट सर की मला खूप आवडलं सर की ॲक्च्युली मी भरपूर पॉलिटिशियनला पण इंटरॅक्ट केलं आहे, सगळ्यांसोबत मी इंटरॅक्ट केलं आहे, छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत. बट द वे यू टॉक, द वे यू कॉल बॅक आणि जे काही कन्व्हर्सेशन झालं आहे आपलं, मी लिटरली शुअर सांगतो की गुजबम्स येत होते मला की मी लिटरली लहान सरांसोबत बोलतोय त्या मुमेंटला. इट वॉज अ ड्रीम लाईक केम ट्रू ह्याच्यासाठी. तर सर सर्वप्रथम तुम्हाला पहिला प्रश्न माझा असा आहे की तुम्ही तुमच्या बालपणामध्ये तुम्हाला डॉक्टर व्हायचं स्वप्न होतं की त्याच्या व्यतिरिक्त तुमचे काही स्वप्न होते? बेसिकली बघ माझं एकच स्वप्न होतं की मोठा माणूस व्हायचं. हे स्वप्न होतं. त्याचं एक छोटं कारण असं होतं की मी लहानपणी म्हणजे अगदीच 5वी-6वीला असतानाच वगैरे आम्हाला ना आमच्या घरून एका बाजारला जावं लागायचं. बाजार म्हणजे आपल्या घरचं जर मीठ मिरचू तेल असं काही संपलं तर आम्ही 12 किलोमीटर अंतरावरती माझ्या गावापासून एक बाजारचं गाव होतं. तर माझं गाव माखेगाव, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर, आणि किनगाव त्याच जिल्ह्यातलं गाव आहे. तर ते बाजारचं प्लेस होतं. आणि पानगाव, हे 2 गावं 12-12 किलोमीटर माझ्या गावापासून दूर होते. तर तिथं जायचं ना तर माझे वडील मला एका सावकाराकडे पाठवायचे, सावकाराकडे, आणि 100 रुपये घेऊन ये बाजारासाठी म्हणायचे. ते 100 रुपये आणायला गेलं की ते सावकार मला 90 रुपये द्यायचे, कारण 10 रुपये शेकड्याने आपल्याला पैसे मिळायचे. आणि वर्षभर महिन्याला 2 महिन्याला बाजारला जाताना त्यांचे पैसे आणायला जायचो. वर्षभरामध्ये त्यांचे पैसे आपल्याला 800-900 रुपये आमचे वर्षभरामध्ये आणून व्हायचे. आणि त्याचं जे व्याज व्हायचं ना तेवढं व्याजच आम्ही आमच्या शेतामध्ये हायब्रिड ज्वारी जे काय साळ बाजरी येतं ते विकून आम्ही फक्त व्याज पडू शकायचो. मुद्दल तसंच राहायचं. माझ्या डोक्यात एकच कन्सेप्ट होता त्या वयामध्ये, बॉस एवढं शिकायचं, कारण दुसरा काहीच पर्याय नव्हता. बघा आपण बिझनेस करू शकत नव्हतो, आपल्या बापाकडे काहीच नव्हतं. आपल्याला पर्याय फक्त एकच होता की शिकायचं, शिकलं की माणूस मोठा होतो. आणि एवढा मोठा व्हायचा की एक दिवस तरी असा यावा की बाजारला जाताना ह्या सावकाराच्या घरी जाऊन 100 रुपये आणायची गरज पडू नये. हा मोठो होता माझ्या लाईफमध्ये. आणि त्या मोठोने ऑनेस्टली खूप मोठं केलं. आणि असं नाही तर की मला डॉक्टरच व्हायचं आहे, इंजिनियरच व्हायचं आहे, काय पण चालतं आपल्याला, पण शिकून आपल्याला काहीतरी फायनान्शियल स्ट्रॉंग व्हायचं आहे, हे मात्र माझ्या डोक्यामध्ये लहानपणी होतं. आणि एक असा प्रसंग घडला बघ की तो प्रसंग मात्र माझा लाईफ चेंजिंग प्रसंग होता. मी 7वीला होतो, 7वीला. आणि माझ्या आईला मी माय म्हणतो, वडिलांना अण्णा. आमचा विषय सांगतो मी. साधारणपणे मी 13 वर्षाचा असेल तेव्हा, आता मी 56 वर्षाचा आहे. तर साधारण एक 43 इयर्स अगोचा विषय सांगतो. तर तेव्हा ना माझ्या गावात माखेगावामध्येच मी शाळेत होतो. 10वी त्याच गावात शिकलो. जिल्हा परिषद शाळेत माझी 10वी 4थी झाली. ओके, लहान लहान विषय सगळे.
तर तुला सांगतो मी की माझ्या आईला काय लग्नाला जायचं होतं. त्या प्रसंगाने मला खूप बदललं. आणि माझी आई म्हणाली की माझ्या मित्राचं नाव घेतलं, त्याच्या घरी जा आणि त्याच्या आईचं लुगडं घेऊन ये असे म्हणाले. लुगडं घेऊन ये. गेलो, त्याच्या आईचं लुगडं आणलं, माझ्या माईला दिलं. माझी माय बैलगाडीमध्ये बसून दुसऱ्याच्या लग्नाला ती लुगडं घालून गेली. दुसऱ्या दिवशी परत आली. धुवून बिवून घडी करून वाळून हातात दिलं, निघून दे म्हणाली. मी निघून त्याला त्या मित्राच्या घरी गेलो, निघून दिलं आणि परत येत होतो. आपल्या घरासमोर आहे ना, आपल्या घरासमोर एक छोटा नाला आहे. काय माहीत नाही, पण त्या नाल्यावर ना मी सरळ कधी गेलोच नाही. मला उडी मारून जा वाटायचं. आता उडी मारा वाटते, पण आता कशी मारायची, पण विठ्ठलला आधी उडी कशी मारावी. तेव्हा अशी उडी मारत होतो. मला प्रश्न पडला की माईनं लुगडं का मागवलं. आणि तुला सांगू पंकज, त्याचं उत्तर इतकं अडचणीचं होतं की माझ्या माईकडे एकही धडकं लुगडं नव्हतं. माझ्या माईकडे ठिगळ लावलं लुगडं, म्हणजे इथं फाटलं ना, माझे वडील धोती घालायचे. ज्या ठिकाणी माईचं लुगडं माझ्या फाटेल तर ते अण्णांच्या धोतीचं थोडं त्याला लावून टाकायचे, असं लुगडं. किंवा दांड घातल्या लुगडं, म्हणजे 2 रंगाचे लुगडं एकत्र जोडलेले, त्याला दांड घातलं लुगडं माझ्या माईकडे होतं, पण एकही धडकं लुगडं नव्हतं. आणि माझ्या घराची इज्जत राखून ठेवण्याचं त्या माझ्या माईनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं घालून लग्नाला गेली होती. दॅट वॉज अ डे इन माय लाईफ. तो एक असा टर्निंग पॉईंट होता, लाईफचा टर्निंग पॉईंट. ती उडी हा माझा टर्निंग पॉईंट होता. त्या दिवशी मी ठरवलं की बॉस, इतका मोठा माणूस व्हायचा ना, इतका अभ्यास करायचा ना, इतका अभ्यास करायचा. कारण अभ्यास एकच गोष्ट होती जी आपल्याला माणसाला मोठा करते, की आपल्या माईला आपण एक लुगडं घेऊ शकतो. खरं तर लुगडं हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट. आणि आय एम सो हॅपी की त्या लुगड्याने मला मोठा केलं. तर तुमच्या आईवडिलांची तुमच्याकडून काय अपेक्षा होती, की त्यांचे काय स्वप्न होत लहानपणी? पण तुला सांगतो मी, माझ्या घरामध्ये माझे मोठे बंधू पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने हे शिकले, आणि हे शिकल्यामुळे आम्ही शिकलो. त्यामुळे ना आमच्या वडिलांना, आईला शिक्षणाविषयी फारसा कळत नव्हता, प्रामाणिकपणे तुला सांगतो. मला शाळेत माझ्या मोठ्या भावाने घातलं. ते पण कसं घातलं ना, की मी पहिलीला ॲडमिशन झालं आणि त्या वर्षी पाऊस पडला नाही, शेतामध्ये म्हशी गाय राखायला माणूस नाही, म्हणून वडिलांनी मला शाळेत जाऊ दिलं नाही, शेतात घेऊन गेले. योगायोग असा होता की त्याच वर्षी माझ्या मोठ्या भावांचा मेडिकल नंबर लागला संभाजीनगरला. 1976ची गोष्ट आहे. आणि दादांना 20 रुपये महिन्याला वडील पाठवायचे, मनी ऑर्डर करून सावकाराचे पैसे घेऊन पाठवायचे. 20 रुपये दर महिन्याला कर्ज सावकाराचं घेऊन वडील भावाला पाठवायचे. संभाजीनगरला MBBSला शिकताना. म्हणून दादा गावाकडे यायचे नाहीत, कारण गावाकडे यासाठी 8.5 रुपये तिकीट होतं. उन्हाळ्या सुट्टीत गावाकडे यायचे, 2 महिने सुट्टीत राहता येतं म्हणून. उन्हाळ्या सुट्टीत गावाकडे असताना कळलं की वर्षभर गेली, विठ्ठल शाळेत गेलाच नाही, मी शाळेत गेलोच नाही, हे त्यांना उन्हाळ्यात आलंच कळलं. तेव्हा काय फोन नाही, पत्र. दादांचं पत्र यायचं संभाजीनगरवरनं, माकेवाला आमच्या गावात. ते वाचायला माणूस नाही. आमच्या गावामध्ये एक शिक्षक होते, त्यांची वाट बघायचो, कधी येतात ते घरी. ते घरी आले की आम्ही 3-4 चक्कर मारायचो. मग ते शिक्षक यायचे घरी, ते पत्र वाचून दाखवायचे. त्यांनी पत्र वाचलं, ते पत्र वाचलं, आम्ही सगळे रडत बसायचो. ओके, पण आम्ही त्यांना काय पत्र लिहायचं सांगायचं, ते पत्र लिहून पाठवायचे. असा कार्यक्रम. दादा वर्षभराने घरीलाच कळलं की मी शाळेत गेलोच नाही. दादाने वडिलांना काय म्हटलं, आईला काय म्हणालेत, कारण आमच्या खूप अडचणी होत्या. एक विजनरी माणूस आहे माझा मोठा भाऊ, प्रचंड विजनरी माणूस आहे. त्यांनी काय केलं की मला उन्हाळ्यात 2 महिन्यामध्ये 12 खडी शिकवली. क क ग घ पूर्ण 100 पण उजळणी शिकवली, बेग बेचा पाडा शिकवला, राईट. आणि जून महिन्यात शाळा भरली की मला शाळेत घेऊन गेले. शिक्षक समोर बसले होते, कुलकर्णी गुरुजी मला आणखी आठवतात. त्यांना म्हणाले, दादांचं प्रचंड वजन होत होतं, कारण तेव्हा ते मेडिकल लागले होते. उडुशा गावातला मेडिकल लागलेला विद्यार्थी, त्याच्यामुळे त्यांना प्रचंड रिस्पेक्ट गावामध्ये सगळा होता. मग ते गुरुजींकडे गेल्यानंतर माझे मोठे भाऊ, मी छोटा, आमच्यामध्ये 14 वर्षाचा फरक आहे, ते खूप मोठे आहेत. तर मग ते दादांच्या हातात मी होतो. ते गुरुजींना म्हणाले, हा विठ्ठल छोटा भाऊ आहे माझा, गेल्या वर्षी शाळेत वडिलांनी त्याला पाठवलं नाही, घरच्या अडचणी होत्या गुरुजी, पण याला ना पहिलीच्या मला एवढं येतं, त्याच्यामुळे ह्याचं 1 वर्ष वाया नका घालू, याला दुसऱ्याला ॲडमिशन द्या, अशी माझ्या मोठ्या भावाने त्या गुरुजींना विनंती केली. गुरुजींनी मला समोर बसवलं, पाटी पेन्सिल काढायला लावली, 100 पाणी उजळणी लिहायला लावली, ABCD आपलं क ख ग पूर्ण लिहायला लावला, क ख पूर्ण लिहून झाली, एक बेचा पाडा म्हणायला लावला. आणि गुरुजींच्या परीक्षेत मी पास झालो, मला डायरेक्ट दुसरीला ॲडमिशन मिळालं, मी पहिली शिकलोच नाही. ही आमची ॲडमिशन प्रोसेस आहे, अशी माझं ॲडमिशन झालं. ते ही बंधूंनी ॲडमिशन केलं, कारण त्यांना कळत होतं, त्यांना खूप छान कळत होतं की शिक्षणाने कुटुंब मोठं होतं, शिक्षणाने माणूस मोठा होतो. शिक्षण ही खूप महत्त्वाचं कॉम्पोनंट आहे.
म्हणून तू जो विचारलास मला की आईवडिलांची काय अपेक्षा होती, आईवडिलांची एकच अपेक्षा होती की लेकरं चांगले झाले पाहिजेत, त्यांनी शिकलं पाहिजे, शिकून मोठं झालं पाहिजे. हे त्यांना फारसं कळत नव्हतं. पण दादा शिकल्यामुळे घरामध्ये शिक्षणाचं वातावरण आलं, मोठे भाऊ शिकल्यामुळे मग त्यांनी मला शिकवलं. कुठल्या आईवडिलांची काय अपेक्षा असते, कुठल्या आईवडिलांची, पण तुला सांगू का की अत्यंत माफक अपेक्षा असणारे माझे आई आणि वडील. माफक अपेक्षा, प्रचंड कौतुक, प्रचंड कौतुक, हवेत चालणारे मायन बाप, असं मी त्यांना पाहिलंय. त्यामुळे मला जर पॅरेंट म्हणून सगळ्यात जास्त सपोर्टिंग कोण, तर माझे मोठे भाऊ हे माझे खरे पॅरेंट, खरा गाईड. आणि त्या माणसाने खरे लाईनवर लावलं. त्यांना शिक्षण हे कळत होतं आणि त्यामुळे खरं तर मी घडलो. म्हणजे माझ्या सगळ्यात जडणघडणीमध्ये 100% त्या माणसाचा रोल आहे, भावांचा. तर सर 12th नंतर किंवा तुम्ही जेव्हा मेडिकल फील्डमध्ये गेलात तेव्हा तुम्हाला मेडिकल करावंसं वाटत होतं की नव्हतं करावंसं वाटत? ॲक्च्युली तुला ते एक स्टोरी आहे. मी 10वीपर्यंत गावात होतो. कामधेनू विद्यालय माखेगाव हे माझ्या गावात शाळेचं नाव. मी 10वी पास होईपर्यंत त्या गावात लाईट नव्हती. मी 10वी पास होईपर्यंत गावात लाईट नव्हती. मी 10वीचा पण अभ्यास कंदील आणि चिमणीच्या प्रकाशालाच केलाय. त्या गावामध्ये माझी 10वी झाली. ठीक आहे. भानगड काय होती माहिती आहे का, आमच्या गावाच्या शेजारी आणखी गाव आहे, कोष्टगाव नावाचं गाव. कोष्टगाव आमच्या गाव शेजारी गाव आहे. त्या गावामध्ये असे 4 भाऊ आहेत त्या गावामध्ये. त्यातला एक इंजिनियर आहे, एक डॉक्टर, एक टीचर होते आणि एक गावामधली जरा राजकारण करणारा, असं ते एक कुटुंब होतं. तर ना त्यांना खूप मान होता कुटुंबातल्या लोकांना, त्यांच्याविषयी रिस्पेक्ट होता, लोक खूप बोलले जायचे. त्यांच्यातले जे शिक्षक होते ते माझे शिक्षक होते. त्यांचा एक भाऊ डॉक्टर, एक भाऊ इंजिनियर होता. मग कसं माझ्या डोक्यात काय आलं, माझे मोठे भाऊ डॉक्टर आहेत, आपण इंजिनियर व्हायचं. म्हणजे आपण इंजिनियर झालं ना, आपली पण किंमत वाढली पाहिजे, आपल्या कुटुंबाविषयी बोललं पाहिजे. काय म्हणजे डोक्यातले फॅड खूप वेगवेगळे असतात, कळत नसतं, काहीच कळत नसतं. इंजिनियर व्हायचं डोक्यातला फॅड. दुसरं ना, आम्हाला एक बोंडगे नावाचे टीचर होते, त्यांचं मॅथ खूप छान होतं आणि ते मॅथ खूप भारी शिकवायचे, खूपच छान शिकवायचे. मला मॅथ खूप छान यायचं. आता मॅथ येणारा माणूस इंजिनियर होतो हे साधारणपणे कॅल्क्युलेशन आहे. हे असं माझ्या डोक्यातलं भूत होतं. मग 10वीला मी सेंटरमध्ये फर्स्ट होतो. मग मोठे भाऊ तेव्हा त्यांचं MS ऑप्थॅल्मॉलॉजी हे शिक्षण संपलं डोळ्याच्या विभागामध्ये आणि अंबाज विभागाला जॉईन झाले. तो एक आणखी चांगला माइलस्टोन माझ्या लाईफमध्ये ठरला. मग दादाने ठरवलं की विठ्ठल मेरिट आहे 10वीला, तर याला गावातल्या शाळेत राहून तर याला शाहू कॉलेज लातूरमध्ये ठेवायला पाहिजे. इथल्या लातूरच्या शाहू कॉलेजमध्ये त्याने ठरवलं आणि ॲडमिशन घ्यायला आम्ही दोघं येत होतो. अंबेजोगाईवरनं स्कूटरवरती दादांच्या पाठीमागे मी बसलो होतो आणि दादांच्या कानात एकच बुंगबुंगा होता माझा की मला इलेक्ट्रॉनिक्स ग्रुप घेऊन द्या, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला इलेक्ट्रॉनिक्स ग्रुप घेऊन द्या, मला इंजिनियर व्हायचं. इथं येईपर्यंत ते हो म्हणाले, इथं येईपर्यंत हो म्हणाले. तिथे ॲडमिशनचा फॉर्म भरायचा होता. आता सगळं ऑनलाईन आहे, तेव्हा सगळं ऑफलाईन होतं. फॉर्म भरताना त्यांनी जनरल ग्रुप दिला मला, जनरल ग्रुप बघा. आणि मला म्हणाले विठ्ठल तुला इंजिनियर व्हायचं ना, इंजिनियर हो, पण जनरल ग्रुप राहू दे, बायोलॉजीचा अभ्यास करू नको, तुला अडचण आहे का काय व्हायला, होत नाही ना, होऊन जा. आता दादा म्हणाले, तर ते टीचरनी पण समजून सांगितलं हो म्हणाल. अभ्यास करता करता दोन्ही ग्रुप झाले. तेव्हा ग्रुप होते, ग्रुप इंजिनिअरिंग ग्रुप झाला, मेडिकल ग्रुप झाला. संभाजीनगरला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊन टाकलं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी, कारण मला इंजिनियर व्हायचं होतं. दादानी कधी काय कुठं नाही केलेत की जाऊन कागदपत्र आणलेत, सगळे आणलेत, फॉर्म भरलाय मेडिकलचा, सबमिट करून टाकलाय. मेरिट होतं माझं, 96% ग्रुप होता माझा, 96.6% ग्रुप होता माझा दोन्ही पण. त्यामुळे मला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळून गेलं. मला इंजिनिअरिंग कॉलेजचं पत्रच येणार ॲडमिशनला, या मग काय 1 महिना झालं पत्र येत नाही आहे मला. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पत्र तुमचं सिलेक्शन झालं म्हणून हे काय झालं. मग दादानी समजून सांगितलं मला, मग विठ्ठल तुझं म्हणणं बरोबर आहे, पण त्या फील्डमध्ये अशा अडचणी आहेत, या फील्डमध्ये अडचणी नाही आहेत. उद्याच तू प्रॅक्टिस करू शकतो. तुला वाटतं ना की आपण कमवलं पाहिजे, तुला वाटतं ना की आपण ह्या घराला फायनान्शियल सपोर्ट केला पाहिजे, असं वाटतं ना तुला, मग हे या फील्डमध्ये जा, याच्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत, उद्या नोकऱ्या लगेच मिळतात आणि तिकडे नको जाऊ. मग त्यांनी 1/2 पाऊण तास मला समजून सांगितलं. पण त्यांचं मी ऐकणारा प्राणी होतो. मी नेहमीच ऐकत होतो. जनरल ग्रुप त्यांनीच घेतला आणि तसा मी मेडिकलमध्ये आलो. ॲक्च्युली खरं मला डॉक्टर कधीच व्हायचं नव्हतं. सर अशी स्टोरी ऐकल्यानंतर डॉक्टरने काय पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे की निगेटिव्ह? मग त्यातला मी आणखी एक पॉईंट सांगत असतो की डॉक्टर व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे. आज जर विचारलास तर 100% व्हायला पाहिजे. मी जरा असं मानतो ना की तुम्ही कुठल्या फील्डमध्ये जाता हे मॅटर करत नाही, त्या फील्डमध्ये गेलास तुला डेडिकेट करता आला पाहिजे. फक्त मला डॉक्टर व्हायचं नव्हतं इतकंच नाही. जेव्हा मी मेडिकलला लागलो ना त्याच्यानंतर मी मेरिट होतो, कारण मी दादांच्या मोठ्या भावांच्या घरात राहत होतो आणि त्यांची मला प्रचंड भीती, आज भीती वाटते मला, अर्धा म्हातारा झालो तरी पण. तेव्हा तर ते माझे टीचर होते, त्यामुळे मी प्रचंड अभ्यास करायचो, प्रचंड अभ्यास. मी मराठी मीडियमचा मुलगा, जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो, इंग्रजी पाठ करता येईना, तर आम्ही बघ इंग्लिश शब्द घ्यायचो. हां, आता आजकाल मला लेकरं विचारतात की सर
मराठी मीडियमच्या मुलांना इंग्रजीमध्ये एज्युकेशनला अडचण येते का? 100% येत नाही बॉस, मी सांगतो. त्याचं कारण आहे, अरे ABCD कळे ना, BOOK बुक असं पाठ करणारे आम्ही मुलं. बुक म्हणजे पुस्तक, असं असे शब्द पाठ करून आम्ही सुरू करणारे लेकरं. आमचं असं एज्युकेशन. मी 11वी-12वी इंग्लिश मिडियम, इंग्रजीमध्ये सायन्सला होतो. MBBS 5.5 वर्षे सायन्स इंग्लिशमध्ये शिकलो. MS जनरल सर्जरी संभाजीनगरमध्ये इंग्रजीमध्ये शिकलो. MCS प्लास्टिक सर्जरी ही जगातली सगळ्यात उंच डिग्री माझ्याकडे मेडिकल सायन्सची आहे, इंग्लिशमध्ये शिकलो. कुठे अडचण आली? कुठेच नाही. म्हणजे इंग्रजी माध्यम किंवा मराठी माध्यम हे अडचण येत नाही. तुम्हाला अशी तुमची जिद्द पाहिजे, आपल्याला हे करायचं आहे, कष्ट करायची तयारी पाहिजे, सगळं सोपं होतं. सांगत होतो मी की फक्त डॉक्टरच नाही, मला बरंच काही व्हायचं नव्हतं, बरंच काही झालोय. म्हणजे ना लाईफमध्ये खूप काही वेगवेगळ्या गोष्टी होत्या. मी अंबाजोगाईच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये असताना आमच्या PG कशी मिळायची? आमच्या PG मिळायची ना की तुमची फायनलला किती मार्क आहेत फायनलला. तेव्हा नीट एक्झाम नव्हती, आता जशी नीट एक्झाम आहे तशी नव्हती. फायनलला तुम्हाला ज्या विषयात चांगले मार्क आहेत त्याला PG मिळायची. आणि फायनलला मला सगळ्या विषयात गोल्ड मेडल होते. ओके, मला कुठल्या विषयात PG मिळत होते, कुठल्या पण विषयात PG मिळत होते. मला मग आता डोक्यात आलं होतं माझ्या की मला आर्थो करायचं, हाडाचा डॉक्टर बनायचं, हे डोक्यात आलं माझ्या. पण तेव्हा संभाजीनगर आणि अंबाजोगाई ह्या दोन्ही ठिकाणी PGला MS करण्यासाठी एकच जागा होती, आर्थोची फक्त एक जागा होती, PGला एकच जागा. आणि नेमकी ती जागा OBCला गेली, मला नाही मिळाली. मला नाही मिळाली. बघ ना, म्हणजे ती मलाच मिळणार कारण मी नंबर 1चा मेरिट, पण ती कॅटेगरीमध्ये गेल्यामुळे मला नाही मिळाली. मी ओपन कॅटेगरी असल्यामुळे मला नाही मिळालं. आता दुसरी ब्रांच होती मला की मला पिडियाट्रिक करायचं होतं, कारण मी मेडिसिनमध्ये मला गोल्ड मेडल होतं. पिडियाट्रिक करायचं होतं, लहान डॉक्टर व्हायचं. माझ्या डोक्यातले खूप भूत होते, माझ्या प्रचंड भूत होते. नेमकी ती जागा ST कॅटेगरीला गेली, ते पण मला मिळालं नाही. अरे यार, म्हणलं आता काय करावं, आता कसं करायला पाहिजे? मग भाऊ म्हणले, अरे जनरल सर्जरी करती, मला कधीच करायची नव्हती. जनरल सर्जरी मला कधीच करायची नव्हती. म्हणजे विचार पण केला नव्हता. आता काय माझ्याकडे पर्याय राहिला नाही, मग मी संभाजीनगरला MS जनरल सर्जरीला ॲडमिशन घेतलं आणि MS जनरल सर्जरी केली. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आणखी एक टेक्निकल U-टर्न माझ्या आयुष्यामध्ये घडला असा की मी MBBSच्या 3rd इयरला असताना मोठ्या भावांच्या दोन्ही किडनी खराब झाल्या. आमच्या घरात छत्री, म्हणजे त्याच माणसाने शाळेत घातलं, त्याच माणसाने मोठं केलं आणि त्यांच्या दोन्ही किडनी खराब झाल्या. त्यांना 3 लेकरं, आम्ही 3 लेकरांच्या सोबत होतो. आमच्या वहिनी एकट्याच आहेत, वहिनीला तिकडे भाऊ बहीण असं कोणीच नाही आहे. खूप मोठ्या घरच्या वहिनीत आमच्या, पण तिकडे फक्त त्याच्या आई होत्या. आणि हे सगळं वातावरण असं झालं ना, आणि एवढ्या ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये दादांना रिनल ट्रान्सप्लांट करायचं. मग माझ्या आईने भावांना मोठ्या किडनी दिली. आणि माझी आई आणि माझे भाऊ, म्हणजे माझी आई आता 1 वर्षापासून आपल्यासोबत नाही, पण 30 वर्ष एका किडनीवर दोघंजण छान राहिले. तर ह्या 22 फेब्रुवारी 1995 मध्ये दादांना रिनल ट्रान्सप्लांट झालं, माझ्या आईने त्यांना किडनी दिली. तेव्हा मी MS जनरल सर्जरी करत होतो. MS जनरल सर्जरी करत होतो. माझ्या डोक्यामध्ये भूत बसलं. काय भूत बसलं की सर्जरी, किडनी कोण बसवतं, कुठला सर्जन बसवतो. MS झाल्यास MCH ही डिग्री असते, कशात करायची? तर ती यूरो सर्जरीमध्ये करायची. म्हणजे यूरो सर्जन. मी दादांना घेऊन जायचो ना दाखवायला डॉक्टरकडे, तर यूरो सर्जनकडे जायचं असेल तर अपॉइंटमेंट घ्यावं लागायची. मला वाटायचं की यूरो सर्जन हा जगातला सगळ्यात मोठा डॉक्टर असतो. मी दादाला म्हणालो की एक तर मला MS झाल्यानंतर पुढे प्रॅक्टिसच करायची नव्हती, कारण मला घरच्या खूप अडचणी होत्या. हा भाऊ इमानदारीने प्रॅक्टिस करणारा, नोकरी करणारा माणूस, 7-7.5 पगार मिळत होता, 3 लेकरं, त्याच भागत नव्हतं, पण आम्ही त्याच्याच पगारावर जगत होतो. त्यामुळे मी MS झाला की म्हणलं मला प्रॅक्टिस करायची आहे. दादा म्हणले, विठ्ठल का तुला प्रॅक्टिस करायची? म्हणलं दादा, तुम्ही इतर काही पैसे कमवत नाही आहेत, कमीत कमी मला इमानदारीची प्रॅक्टिस करायची आहे. मला 1 रुपया पेशंटकडे खोटा घ्यायचं नाही आणि 1 शब्द खोटं बोलायचं नाही, पाप लागतं. हे मी कधीच करणार नाही, गेली 25 वर्ष करत नाही, मरेपर्यंत करणार नाही, पण मला प्रॅक्टिस करायची. दादा म्हणाले, का करायची? तर म्हणलं, घरच्या अडचणी, पेरणीला सुद्धा लोकांची पैसे आणावं लागतं दादा, आजची ही आपली अवस्था आहे पेरणीला. मला म्हणले, आपण कधीपासून गरीब आहेत विठ्ठल? मी म्हणलं, मी भाऊ तसं गरीबच आहेत ना. मग 3 वर्ष जर पुढे तू शिकलास, MCH केलास, ही डिग्री मला करायची होती, मला नाही करता आलं, तू जर केलास तर आणखी 3 वर्ष आपण गरीब राहिलो तर काय फरक पडणार आहे? आणखी 3 वर्ष आपण गरीबच राहिलो तर काय फरक पडणार आहे? म्हणून दादाने मला मोटिवेट केलं आणि मी MCHची एक्झाम दिली. ती मात्र एक्झाम होती, स्टेट एंट्रन्स एक्झाम होती. एक्झाममध्ये महाराष्ट्रात 3रा आलो. आपल्याला अभ्यास करता येत होता, बाकी काही योग्य नाही. आणि मग मला करायचं होतं यूरो सर्जरी. दादांसोबत बसलो जाऊन मुंबईमध्ये, मला यूरो सर्जरी करायची. करू नको यूरो सर्जरी. पुन्हा त्याने सुरू केलं, प्लास्टिक सर्जरी कर. म्हणलं, मला यूरो सर्जरी करण्यासाठी तेवढं मी मरमर केली आहे. नाही म्हणे, बघ विठ्ठल, यूरो सर्जरीला पैसे लागतात, प्रॅक्टिस सुरू करायला 30 लाख रुपये लागतात, आपल्याकडे 30 रुपये नाही आहेत. प्लास्टिक सर्जरी कर, या ब्रँचमध्ये हळूहळू तू सुरू करू शकतोस, फार पैसे लागत नाही आहेत. जसं तुझी प्रॅक्टिस चालेल तसं इन्व्हेस्टमेंट करू शकतोस, ऐक माझं. मी नाही म्हणून तन निघून आलो दादांच्या समोरून. आणि ह्या माणसाने पुन्हा फॉर्म भरला. फॉर्म भरला, सबमिट केला. 1997ची गोष्ट आहे. सिलेक्शन झालं माझं JJला प्लास्टिक सर्जरीचं. मला पेपर.
तो काय करा म्हणलं. पण आता काय त्यांना 6 महिने बोललो नाही मी, तुम्ही असं नुकसान बघा ना माझ्या, तुम्ही नुकसान केलात म्हणून. आणि पण केली प्लास्टिक सर्जरी. पण ते प्लास्टिक सर्जरी डॉक्टर बमन डावर नावाचा माझा एक मस्त गुरु भेटला मला, डॉक्टर BM डावर. चालता बोलता देव, इतका सुंदर माणूस मला माझ्या आयुष्यामध्ये भेटला. म्हणजे असा माणूस होणे नाही, प्लास्टिक सर्जन, अत्यंत असा तेजवान माणूस, इमानदारीने प्रॅक्टिस करणारा, इथिकल माणूस. मी म्हणलं ना, चालता बोलता देव माझ्या आयुष्यामध्ये भेटला. आणि माझे सगळे 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 सूत्र बदलले की प्लास्टिक सर्जरी एवढे आवडायला लागले बघायचंच काम नाही. आणि तुला सांगतो, आत्ता 25 वर्षानंतर, 25 वर्षाच्या प्रॅक्टिसनंतर मला असं वाटतं की प्लास्टिक सर्जरी ह्या ब्रँचने जन्म माझ्यासाठी घेतला होता. आणि मी जन्म फक्त प्लास्टिक सर्जरी व्हायचं म्हणूनच घेतला होता. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे आणि ऐकणाऱ्यांना पण सांगायचं आहे, इव्हन डॉक्टर होणाऱ्या डॉक्टरांना पण सांगतं, हीच ब्रांच मिळाली पाहिजे असं करायची गरज नाही. जी ब्रांच मिळते त्या ब्रांचमध्ये डेडिकेट करा, तुम्ही त्याचा बाप बनता. एवढं मात्र मी पक्का सांगतो. क्या बात आहे सर, क्या ही बात आहे. म्हणजे ॲक्च्युली ही मोटिवेटिंग स्टोरी आहे की कसली स्टोरी ते समजत नाही ॲक्च्युली. खरं तर सर्व काही दादांनी घडवलंय. Yes. आणि सगळं काही तुम्हाला इंटरेस्ट कशातच नव्हता, तसं जर बघितलंय का इंटरेस्ट कशातच नव्हता, बट तुम्ही इंटरेस्ट क्रिएट केलाय आणि त्याच्यामध्येही तुम्ही मेरिटमध्ये आहात. म्हणजे आजकाल कसं होतं की भरपूर युथला असा प्रॉब्लेम असतो की जर हे नाही भेटलं, की कोणाला MBBS पाहिजे असतं, MBBS नाही भेटलं तर लोक 2-2, 3-3 वर्ष रिपीट करतात युजली. बट जे भेटतंय BMS जर चांगल्या कॉलेजमध्ये भेटतं तर नाही करत. तर युथसाठी तुम्ही या मुद्द्यावर काय सजेशन द्या? हां, मी ना यूथसाठी मात्र एक पक्का सांगेन, तुला नेहमीसाठी सांगेन की ज्या ज्या लेकरांना कष्ट करता आले, डेडिकेशन करता आलं, ते लेकरं मोठे बनतात. फक्त ना हेच मिळालं पाहिजे, याचे जे मागे लागतात ना ते यशस्वी होतात की नाही त्याच्यावर मला बोलायचं नाही, पण त्यांनी मागे लागू नये. फक्त जे मिळतं ना त्याच्यामध्ये कसा बॉस बनायचं हे ज्याला कळलं ना तो माणूस मोठा होतो. तुला सांगतो मी आता की मी दररोज 12 सर्जरी करतो आणि सध्या माझ्याकडे 350 सर्जरी वेटिंगवर आहेत. असा भारत देशामध्ये एकही प्लास्टिक सर्जन नाही. ज्या ब्रँचमध्ये मला ब्रँचच करायची नव्हती त्या ब्रँचमध्ये देशात नंबर 1चं काम करतोय. काय अडचण आली? काहीच अडचण नाही आली. विषय आहे की त्या ब्रँच एकदा तुम्ही केलात की नाही, तुम्ही कुठली ब्रँच करणार आहात आणि कुठल्या विषयात विसरून जायचं, तिथं आहात ना तिथं डेडिकेट करायचं, तुम्ही जगातला सगळ्यात मोठा माणूस बनता. त्याला काहीच लागत नाही. मी काय म्हणालो होता, मला युरो सर्जरीच करायची होती, मी रडत बसलो. मला अर्थच करायचं होतं, रडत बसलो. तर हे नसं डेव्हलप करता आलं. हे होतं करायचं त्या सोडून त्याला महत्वाचं. पण आज तुमच्या समोर काय आहे ते खाता आलं पाहिजे. आणि ते अवघड काहीच नाही. हां, फक्त मी नेहमी सांगतो ना, ज्या गोष्टी प्रामाणिकपणाने, इमानदारीने आणि कष्टाने घडतात त्या चिरकाळ टिकतात, बाकीच्या टिकत नाहीत. त्यामुळे मी यंग जनरेशनला नेहमी सांगतो, कष्ट करा. तुम्हाला सांगतो ते कधीच वाया जात नाहीत. कधीच वाया जात नाहीत. भलेही तुम्हाला एकदा अपयश मिळेल. तुम्हाला मी पुन्हा सांगतो, अपयश मिळालं ना, खूप जास्त यंग जनरेशनला सांगतो मी, खूप जास्त थकून जाऊ नका किंवा खूप जास्त फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन जाऊ नका. तुम्हाला सांगतो मी की जे लोक आयुष्यात नापास झालेत ना ते लोक मोठे झालेत. कधी कधी काय होतं ना की पोरं खूप अभ्यास करतात, प्रचंड अभ्यास करत नाही, तसं नाही म्हणत नाही. आजकालचे जनरेशन पण खूप चांगलं आहे, खूप चांगला अभ्यास करतं, मी पाहतोय. कधी कधी यश मिळत नाही, मिळत नाही, मान्य आहे मला, मिळत नाही. पण लगेच यश नाही मिळालं की मी एवढा अभ्यास केला होता, एवढं डेडिकेट केलं होतं, घरच्यांनी एवढं सगळं दिलं होतं, आता माझं आयुष्य सगळं संपलं, असं नाही. असं अजिबातच नाही आहे. असं अजिबात नाही. तुम्हाला खरं सांगतो मी, माझे मोठे भाऊ डोळ्याचे डॉक्टर आहेत. त्यांना डोळ्याच्या ऑपरेशनसाठी भारत सरकारने पद्मश्रीने गौरवलं. पद्मश्री आहेत ते, बरोबर आहे, डोळ्याच्या विषयात पद्मश्री आहेत. आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्यात उंच पदावर राहिलेले मेडिकल एज्युकेशनचे डायरेक्टर आहेत ते. ज्याला डीन राहिला 8 वर्ष, म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर राहिलेला डोळ्याचा डॉक्टर, आजही डोळ्याचा डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहे. पण प्रामाणिकपणे सांगू का की दादा डोळ्याच्या विषयात नापास झाले होते. हे किती लोकांना माहिती? म्हणजे डॉक्टर तात्याराव लहाने MBBSच्या फायनलला डोळ्याच्या विषयात नापास झाले होते, नापास. त्याच्यामुळे हा माणूस जगातला मोठा माणूस झाला. नापास झालं ना कोलमडून जायचं नसतं. नापास झालेलं वर्षे संधी म्हणून उठायचं असतं, तेवढ्याच जमाने लागायचं असतं, माणूस मोठा माणूस होतो. विठ्ठल लहानेला 14 गोल्ड मेडल आहेत, 14. मेडिकल एज्युकेशनच्या पूर्ण प्रोसेसमध्ये मला 14 गोल्ड मेडल आहेत. पण तरी पण मी MCS प्लास्टिक सर्जरी करताना नापास झालो होतो. मला वाटतं की मी नापास तर झालो, एवढा मोठा माणूस झालो नसतो. त्यामुळे ना कधी अपयश आलं ना कोलमडत जायचं नाही. अपयश आलं ना लगेच आता माझं सगळं संपलं असं विचार करायचा नाही. अपयश आल्यानंतर तेवढ्याच हिंमतीनं, तेवढ्याच ताकदीनं उठायचं आणि कामाला लागायचं. मी पुन्हा सांगत होतो की कष्ट केले ना वाया जात नाहीत. हे का पुन्हा आम्हाला यश मिळालं? कारण आम्ही त्याही प्रोसेसमध्ये कष्ट केले होते, नंतरही कष्ट केले, पण यश मिळालं. म्हणून समजा कधी कोणाला कष्ट करूनही अपयश मिळालं तर समजून घ्या की तुम्हाला मोठं यश मिळणार.
मी सांगत असतो, या जगामध्ये खूप मोठे लोक बघितले, त्यांच्या आयुष्यात कुठं ना कुठं अपयश आलेलं आहे. त्यामुळे एकदाच यश आलं की तो फार मोठा माणूस होता असं समजून घ्यायची गरज नाही, आणि अपयशाला सगळं संपलं असंही समजून घ्यायची गरज नाही. अपयशाला तोंड देणं, अपयश ही संधी म्हणणं, ती माणसं मोठे होतात. हा माझा यंग जनरेशनला सल्ला आहे. तुम्हाला कधी अपयश आलं ना, समजून घ्या बॉस तुम्ही खूप मोठे माणसं होणार आहेत. पण तुम्ही कधी मला लहानच सांगितलं अपयश आलं की आपोआप मोठा होतो, आपोआप मोठा होत नाही. अपयश आल्यानंतर तेवढ्याच तोडीनं, तेवढ्याच जिद्दीनं, तेवढ्याच प्रयत्नाने संधी म्हणून ते सोनं करणारी माणसं मोठे होतात. तुमच्या लाईफ मधला सर्वात मोठा फेलियर कोणता होता? फेलियर तुमच्या लाईफ मध्ये सर्वात मोठा, जिथे तुम्हाला वाटलं असेल की आता नाही, हे नाहीच करायचं मला, बस हे सोडूनच द्यायचं आता. असं तर बघ कुठली गोष्ट नव्हती की मला इथं काहीतरी अडचण झाली किंवा हा विषय आपल्याला नाही जमणार आहे, असं काही विषय नव्हते माझ्या आयुष्यामध्ये कधी. हां, पण आता विषय चालला आहे की बाबा फेल्युअर, येस ऑफकोर्स, बिना फेल्युअरचं होत नाही. मी सांगत होतो की MCH प्लास्टिक सर्जरी करताना मी प्रचंड घासला होता, प्रचंड एवढ्यासाठी घासला होता की मी JJ मध्ये होतो, आणि JJ मध्ये एका डिपार्टमेंटचे हेड हे माझे मोठे भाऊ होते. आणि तिथंच JJ मध्ये मी MCH प्लास्टिक सर्जरी करत होतो, आणि डॉक्टर बमन डावारांचा मी स्टुडंट होतो, राईट. आणि त्या प्रोसेसमध्ये काही कारणाने मी नापास झालो, मी फेल झालो, राईट. तेव्हा क्षणभर वाटलं होतं की एवढं सगळं करून मी जर फेल होत असेल तर आपलं काहीच खरं नाही, असं मला वाटलं होतं. त्याच्या पुढच्या हेड सांगतो, मी तेव्हा एवढं टेन्शन घेतलं होतं की माझं तोंडामध्ये न झोप लागून जखमा झाल्या होत्या, राईट. मग एवढं मी त्याचा स्ट्रेस आउट झालो होतो. आणि म्हणून मी प्रामाणिकपणे पुराणा पण सांगत असतो की स्ट्रेस येत नाही असं नाही, येतो, वाईट वाटत नाही, नाही वाटतं, पण एवढं सगळं असून सुद्धा मी अभ्यास नव्हता सोडणं. आता विषय चालला आहे की फेल्युअर की बाबा त्याच्यानंतर आपल्याला हे करायचंच नाही, ही गोष्ट आपल्याकडे घडलीच नाही पाहिजे, की आपल्याला होतच नाही. अशा गोष्टी फारशा माझ्या लाईफमध्ये नाही आहेत. किरकोळ गोष्टी आहेत त्या मी मुद्दाम सोडून देतो, त्याला मी फेल्युअर नाही म्हणत. मी त्याला समजून घेतो की आपल्याला करायचं नाही, की मीही समजून घेतो की हे चुकीचं आहे, ह्याच्या मार्गाला जायचं नाही आहे. हां, पण असं नाही झालं कधी की बाबा हे आपल्याला झालंच नाही, हे कधी आपल्याला पॉसिबलच झालं नाही, हे आपण करूच शकत नाही, असं कधी झालं नाही. हां, त्याला वेळ लागला, निश्चित वेळ लागला, त्याला खूप रिपिटेशन करावं लागले, निश्चित करावे लागले. हां, पण त्या गोष्टीला अडचणी आल्या नाहीत, आल्या हजारात लाखात अडचणी आल्या, पण त्या अडचणीला छान आपल्याला सामोरं जाता आलं, आणि सगळ्यांना जाता येतं, फक्त जिद्द सोडायची नसते. पण सध्याच्या काळात सर मुलांना डिस्ट्रॅक्शन्स आहेत. तुमच्या वेळी डिस्ट्रॅक्शन्स नव्हते, पण तुमच्यावर तसं म्हटलं तर फॅसिलिटीजही नव्हत्या. आता विद्यार्थ्यांना फॅसिलिटीज आहे पण डिस्ट्रॅक्शन जास्त आहेत. डिस्ट्रॅक्शनला कसं सामोरं गेलं पाहिजे? हा खूप चांगला विषय मांडलास तो, की डिस्ट्रॅक्शनला कसं सामोरं गेलं पाहिजे. आणि डिस्ट्रॅक्शन सध्या आहे, मी असं सांगतो की डिस्ट्रॅक्शन त्यांना येतं ज्यांचं एम हे पक्कं नसतं. जर बारकाने समजून घे मला काय म्हणायचं तर, एम प्रत्येकाचं एक एम असतं, प्रत्येकाचं एक ध्येय असतं. काय ध्येय असतं? ए बनायचंय, ओ बनायचंय, असं करायचंय, तसं करायचं. साधारणपणे कळायला लागलं ना, तेव्हापासून तो एक ध्येय पक्क करायला लागतो माणूस. हां, ज्या माणसाचं ध्येय बुलेट प्रूफ आहे, त्याला डिस्ट्रॅक्शन होत नाही. बुलेट प्रूफ म्हणजे अशी गाडी असते की ज्या गाडीला बंदुकीच्या गोळ्या घातल्या तरी तिला मध्ये आरपार जात नाहीत. का? तर त्याच्यामध्ये जो माणूस बसला ना, तो तेवढा महत्वाचा माणूस असतो, बरोबर आहे ना. म्हणून त्याला बुलेट प्रूफ व्हेकल दिलं जातं, हो की नाही. तसं आपलं ध्येय जर आपण बुलेट प्रूफ करून ठेवलं, कारण ध्येय त्या माणसापेक्षा पण महत्वाचं ध्येय आहे आपल्यासाठी, बरोबर आहे ना. जर ते ध्येय आपण बुलेट प्रूफ करून ठेवलं तर त्याला बुलेट लागणार नाही, डिस्ट्रॅक्शन कसं लागेल. हां, पण बुलेट प्रूफ कसं करायचं, बुलेट प्रूफ ध्येय कसं करायचं, हा महत्वाचा विषय आहे ना. कारण वी आर ह्युमन बिईंग, ओके. ह्युमन बिईंग मध्ये सगळंच आलं. ह्युमन बिईंग मध्ये चांगल्या गोष्टी आल्या, वाईट गोष्टी आल्या, चांगल्या सवय आल्या, वाईट सवय आल्या. तर मग त्या चांगल्या गोष्टीला कसं घ्यायचं आणि वाईट गोष्टीला कसं सोडायचं, हा त्यातला महत्वाचा पॉईंट आहे. मी नेहमी सांगत असतो, माझ्याकडे काही नातेवाईक येतात, लहाने साहेब आमचा मुलगा खूप चांगला होता, आमचा मुलगा खूप चांगला होता, 12वीला गेला, मेडिकलला गेला, इंजिनिअरिंगला गेला, MPSC UPSC करायला गेला, आणि मित्र खराब भेटले आणि आमचा लेकरू खराब झाला. मी जरा त्यांना बारकाईने बोलून घेऊन सांगत असतो, हां, तुझ्या वर्गात किती मुलं आहेत? सर 200 मुलं आहेत. किती मुलं अशा वाईट नादाला लागलेले आहेत? किती मुलांचे गँग आहे? सर 10-12 आहेत. 10-12 मुलं खराब आहेत. बरं, बाकीचे चांगले आहेत. मग ह्या 10-12 मध्येच तू का गेलास? जर 188 लेकरं चांगले आहेत आणि हे 12 लेकरं खराब आहेत, ह्या 12 मध्ये तुझी एंट्री व्हावी आणि 188ला सोडून द्यावं, मग तू खराब होतास
का ते 12 खराब होते. जर तू चांगला असतास तर तिकडे गेला असतास तर पक्काच, हो की नाही? आता हे पॉईंट मी का सांगितलं कारण तुला सांगतो. एखादा जर चांगला माणूस असेल ना, तो वाईट माणसासोबत राहूच शकत नाही. एखादा चांगला मुलगा आहे ना, तो वाईट सोबत राहूच शकत नाही. आता माझा पॉईंट चालला होता की डिस्ट्रॅक्शन कसं, हे पण डिस्ट्रॅक्शन आहे. वाईटाच्या संगतीत राहणं हे डिस्ट्रॅक्शन आहे. वाईट गोष्टी बघणं हे डिस्ट्रॅक्शन आहे. वाईट गोष्टी ऐकणं हे डिस्ट्रॅक्शन आहे ना. तर हे डिस्ट्रॅक्शन कुणाला लागतं? हे जे 10-12चं उदाहरण देतो ना मी, तर ह्यांचं ध्येय हे बुलेट प्रूफ नाहीये, त्यांना कळलंच नाही काय बनायचंय. त्यामुळे त्यांचा या डिस्ट्रॅक्शन त्याच्यावर परिणाम होतो. ज्यांचं ध्येय असं पक्क ठरलंय, बॉस म्हणजे मला जर कोणी म्हणाला असतं अभ्यास करू नको, त्याला मी मारलाच धरून. म्हणजे कारण आपलं ध्येय काय होतं की अभ्यास केल्याशिवाय आपली ही गरिबी हटणारच नाहीये. एक झाला विषय माझा गरिबीचा. पण तुला सांगतो मी, माझा मुलगा प्रसाद नाव आहे त्याचं, डॉक्टर आहे तो आता. मी गरीबाचा आहे, त्यात काही शंका नाही. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने गरीबाचा आहे, त्यात काही शंका नाही. पण माझा मुलगा गरीबाचा नाही ना. माझा मुलगा गरीबाचा नाही ना, बरोबर आहे का नाही? माझ्या लेकराला काहीच, मला एकच लेकर आहे, काहीच डॉक्टर विठ्ठल लहानेचा मुलगा आहे, काहीच अडचण नाही का नाही. पण तसं नाही आहे. मी तुला ते सांगत होतो की डिस्ट्रॅक्शन. माझ्या लेकराला मी 10वीलाच मोबाईल दिला होता, 12वीला पण मोबाईल होता, MBSला असताना मोबाईल दिला होता. पण आम्हाला आजही माहित आहे की तो मोबाईलमध्ये काय बघतो आणि काय बघू शकत नाही. तर याला एक संस्कार असे म्हणतात. मी 2 गोष्टी मला सांगायच्या. एक एम, ध्येय बुलेट प्रूफ असलं पाहिजे, आणि एक संस्कार असले पाहिजे. संस्कारक्षम लेकरं म्हणतो ना आपण, तशी संस्कारक्षम पिढी आम्ही पालकांनी तयार केली पाहिजे. बघ तुला सांगतो की प्रसादने एक मित्र बनवले होते. ते 6 मित्र होते. ते एक विषय आपला वाचायचे, त्याला आवडीचा विषय, आणि एकमेकाला शिकवायचे. माहिती आहे, मेडिकलला. त्याच्याही पलीकडे त्यांनी ग्रुप केला होता की झोपडपट्टीतले लेकरं 12वीला आहेत, 11वीला आहेत, ज्यांना आई वडील नाहीत, पालक किंवा वडील आईपैकी एखादा पालक नाही, असे काही लेकरं जमवले होते त्यांच्या काही सिनियर लोकांनी, राईट. त्यांचा ग्रुप केला होता. आणि एक उर्दू शाळा तिथल्या एका कॉर्पोरेटरला भेटून त्या लेकरांनी घेतली होती संध्याकाळी, आणि तिथं ह्या 30 लेकरं जमा केले होते आणि त्यांना हे 5-6 लेकरं शिकवत होते. MBBSची मुलं 11-12च्या लेकरांना शिकवायची, त्यांना मेडिकल लावण्यासाठी. आणि त्या 30 पोरातले 11 लेकरं मेडिकल लावायचे हे पोरं, माहिती आहे. आणि त्यांना कोणीच नव्हतं, त्यांना काहीच नव्हतं. आता मला काय म्हणायचंय, असंच आहे का की फक्त वाईटच नाता लागायला पाहिजे? देर आर सो मेनी गुड थिंग टू डू. बरं आहे ना. अरे किती पवित्र गोष्टी आहेत त्या, किती इन्स्पायरिंग गोष्टी आहेत त्या, किती छान वाटायला लागतं. म्हणजे बापून तुला खरं सांगतो, असं बोर भरून आला होता माझा जेव्हा हे पोरांनी शिकून झाल्यास. मला एका तिथला ज्याने हे सुरू केलं होतं, अतुल ढाकणे नाव आहे त्या मुलाचं, त्यांनी सुरू केलं होतं. IRS बनलाय तो मुलगा आता. त्यांनी सुरू केलं होतं हे. तर तो एक दिवशी मला रोज म्हणला की सर, आमची हे असं आहे ना, तर मुलांची एक्झाम घेण्यासाठी आमच्याकडे पैसे नसतात. तर माझा मुलगा मला म्हटला, पप्पा तुम्ही माझ्या बड्डेला किती खर्च करणार आहेत? मी म्हणलं, का रे, माझ्या बड्डेला तुम्ही जेवढे खर्च करणार आहेत म्हणे आमच्या मुलांसाठी द्या, आणि आम्ही त्यांची एक्झाम घेतो. एक्झामसाठी ते प्रिंट पेपर हे ते लागतात, थोडे 10-12 हजार रुपयाचा खर्च लागत होता एक्झाम घ्यायला. असा खर्च लागतो आमचा, तेवढा आम्हाला तिथं द्या. तर ते 5 बड्डे मी त्या लेकरांना तिथं पैसे देऊन त्या मी साजरा केलं. मला पॉईंट तुला सांगायचा आहे की असं काहीच नाही की फक्त डिस्ट्रॅक्शनच वाईटच होतं. फक्त मला काय म्हणायचं आहे की उलट चांगल्या गोष्टी करण्यासारख्या खूप जास्त आहेत, वाईट गोष्टी करणाऱ्या कमी आहेत. उलट काय वाईट काहीच करू शकत नाही. करून काय करू शकतो माणूस? चांगलं करायला तरी हॉरिझॉन, तुम्हाला किती मोठा हॉरिझॉन आहे, अगदी स्काय इज द लिमिट. त्यामुळे ना मी आत्ताच्या सगळ्या जनरेशनना सांगेन, बघा तुम्ही आता डिस्ट्रॅक्शनच्या आहारी पडलात, तुम्हाला पुढचं लाईफचं काय? तुम्ही कधी ह्याचा अभ्यास केला का? ठीक आहे, आज तुम्हाला आईवडील काहीतरी म्हणतील, टीचर काहीतरी म्हणतील, जास्तीत जास्त आईवडिलांना जास्त कन्सर्न असतो, तुम्हाला रागवतील, असंच का करतोस, तुझ्या आयुष्याचं काय असं म्हणतील, तुम्ही आईवडिलावर चिडाल. अरे पण तुम्हाला हे कळलंय का की उद्या काय? तुमचं हे वय निघून गेल्यानंतर, तुमचं कमाईचं वय निघून गेलं, हे जे वय असतं ना, हे सळसळतं रक्त असतं ना विद्यार्थी लाईफमधलं, हे सिदोरी कमवण्यासाठी मिळायला रक्त असतं. सिदोरी हा शब्द विवेकानंदांनी उच्चारलेला शब्द आहे, शिदोरी. तर विवेकानंद सांगायचे ना की सिदोरी म्हणजे रस्त्यामध्ये काहीतरी भूक लागल्यानंतर खाण्यासाठी जे घ्यायचे पुरातन काळामध्ये, त्याला सिदोरी असं म्हणायचं. आत्ता ते म्हणतात ना, आत्ता जवानी ही सिदोरी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं रक्त आहे. कारण तुमच्या आयुष्यभर तुम्ही काय खाणार? तर हे जवानीमध्ये जे सिदोरी तयार करणार, जे शिक्षण घेणार ना, तेच खाणार की नाही? विठ्ठल लहान MBA झाले, MS झाले, MCH झाले, हे जवानीमध्ये झालं म्हणून तर एवढा सर्जरी करतोय, एवढं सगळं काम करतो. मीच नाही, जेवढे लोक ज्या प्रोफेशनमध्ये काम करतात ते त्यांच्या जवानीमध्ये त्यांनी कमवलेली सिदोरी असते. मग हे तुम्हाला दिलेली जवानी आहे ना, ही डिस्ट्रॅक्शनसाठी नाही आहे, तर ही तुमच्या पुढच्या आयुष्याची सिदोरी तयार करण्यासाठी आहे.
भलेही आज 4-5 रुपये आईवडिलांकडे आहे, तुम्ही खाताय, उद्या खूप मोठी अडचण येते. परवा दिवशी उकडीत बसलो होतो, इथं उकडीत बसलो होतो, इथे बसलो होतो. असा माझा एक वर्गमित्र 4थीपर्यंतचा वर्गमित्र 4थीला शाळा सोडून दिली. का? म्हणलं का रे भगवान, का 4थीला शाळा सोडून दिली? तेव्हाचा विषय होता. तो म्हणाला काय शाळेत, म्हणला काही नाही मला शाळेमध्ये, मस्त म्हशी रागायच्यात, मला शेतात जायचं, काय येडायच म्हणला तू, बघ मला किती मोठा माणूस होतो मी. दिली शाळा सोडून द्या. परवा दिवशी माझ्याकडे आला नातवाला घेऊन, नातूला पोळलं होतं, माझ्याकडे घेऊन आला इथे. आला तिथे, त्याला पाहिलं मी, आम्ही ड्रेसिंग वगैरे करून दिली आणि जा म्हणाला उकळावर लिहून दिलं. पुन्हा बाहेरून पुन्हा मध्ये आलाय नातवाला घेऊन, एक 10-12 वर्षाचा नातू त्याचा घेऊन आलाय मध्ये, असं उभा टाकला इथं आणि त्या नातवाला म्हणतोय हे साहेब आहेत ना आमचे, हे माझा वर्गमित्र आहे. त्याच्या नातवाला सांगायला लागला. मी आपला जवळ गेलोच्या गळा पडलो. मला भारी वाटायला लागतं, मला काही अडचण नाही. आमचा भगवान, त्याचं शर्ट फाटलेलं, टोपी घातलेली, सगळे पांढरे केस, मला बघू वाटेल ना, मी जाऊनच्या गळा पडलो, रडायला लागलाय. हे सगळं झालं रे खरं, पण फक्त भगवान आणि मी वेगळे काहीच नव्हतो. त्यांनी शाळा सोडून दिली आणि मी शाळा सोडली नाही, वेगळं काहीच नव्हतं. आम्ही त्याच गावचे, त्याच शाळेत, एकाच वर्गात शिकणारे पोरं होतो. मला पॉईंट सांगायचं आताच्या लेकरांना, डिस्ट्रॅक्शन, ते शेताचं असो, म्हशी गाईचं असो, की मोबाईलचं असो, की ते वाईट मित्राचं डिस्ट्रॅक्शन असो, तुम्ही त्या डिस्ट्रॅक्शनच्या बळी पडलात की तुमचा विषय संपलेला असतो. म्हणून जर तुम्हाला एवढं कळतंय ना की डिस्ट्रॅक्शनमुळे वाईट होणार आहे, तर त्यातून दूर राहणे ह्याला शक्ती म्हणतात. आणि ती शक्ती तुमच्यात येणं हे तुमचं यश मिळण्याचा सगळ्यात महत्त्वाचा पाऊल आहे. त्यामुळे ना मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, एक पालक म्हणून सांगेन, डिस्ट्रॅक्शनच्या बळी पडू नका. डिस्ट्रॅक्शन तुम्हाला काहीच चांगलं करणार नाही, पण डिस्ट्रॅक्शनवर पाय देऊन पुढे जा आणि उद्या एक उदाहरण तयार करा. मला पण डिस्ट्रॅक्शन होत होतं, त्याच्यावर मी असा पाय दिला, उद्या लोकांना सांगा, तुम्ही एक समाजाचं उदाहरण होऊ शकता. राईट? ग्रेट सर, ग्रेट. सर, तुमचा कोरोनामध्ये एक्सपिरियन्स कसा होता? वेल, कोरोना हा काळ अजिबात चांगला नव्हता. तुला खरं सांगतो की अशी महामारी कधीच येऊ नये, आपल्यासाठीच नाही जगासाठी त्यांनी खूप काही चांगलं, अजिबात काहीही मेडिकल सायन्ससाठी, लोकांसाठी चांगली गोष्ट घडलेलीच नाही ती. तो काळ माझ्यासाठीच म्हणून नाही तर सगळ्यासाठीच खूप वाईट होता. फक्त मी एवढं सांगेन ना की केवळ मेडिकल सायन्स, त्याच्या डेव्हलपमेंट, सायंटिस्ट, आपले लोक, व्हॅक्सिन, यामुळे फक्त देशातच, आपल्या देशापुरतंच नाही तर सगळ्या जगभरामध्ये ही महामारी एवढ्या प्रमाणामध्ये टॅकल करण्यामध्ये आपल्या लोकांना यश आलं. मी तुला यासाठी सांगत होतो ना की याच्या अगोदर जर महामारीचा अभ्यास केला तर ज्या प्रमाणामध्ये जी पहिल्यापासूनची ही 5व्या लेवलची महामारी होती, विचार केला ना तर खूप जास्त मनुष्यहानी झाली होती. आताही याच्यामध्ये भरपूर मोठी मनुष्यहानी झाली, पण तरीही आपल्याला त्याच्यावर कंट्रोल करता आलं, फक्त याच्या कारणाने की आपल्यामध्ये आता झालेली सायन्समधली डेव्हलपमेंट. पण पेशंटसाठी, डॉक्टरांसाठी, कोणासाठीच हा कार्यकाळ चांगला नव्हता, माझ्यासाठी तर अजिबातच नव्हता. सर, जसं की तुमचं एज पण अबव 50 आहे, दादांचं पण एज अबव 50 होतं, तर तुमच्या घरी काही प्रॉब्लेम झाले असेल? कारण की तुम्हाला ॲज अ डॉक्टर नाही, कोणाला गॉड इज ग्रेट असे काही प्रॉब्लेम आले नाहीत. आम्ही कुठलीच गोष्ट बंद केली नाही, एक दिवशी पण हॉस्पिटल बंद केलं नाही, एक दिवस पण बंद केलं नाही आणि पूर्ण वेळ हॉस्पिटलमध्ये काम केलं, पूर्ण सर्जरी केल्या, सगळी ट्रीटमेंट दिली पेशंट लोकांना. एवढंच नाही तर मी त्या दरम्यान खूप सारे ऑनलाईन लेक्चर्स दिले लोकांसाठी, खूप सारे लेक्चर्स दिले. मी ऑर्गनाईज करत नव्हतो, पण खूप सारे लोक ऑर्गनाईज करत होते, कुठे ऑर्गनाईज करत होते. त्यासाठी मी खास इथं बसून शूटआउट करत होतो, लोकांना त्या विषयाची माहिती देत चालत होतो, कोरोना या विषयावर बोलत होतो, मुलांसाठी, मेडिकलच्या मुलांसाठी बोलत होतो, इंटर्नच्या मुलांसाठी बोलत होतो, जनरल पब्लिकसाठी बोलत होतो आणि त्यांना पण सांगत होतो की बा डॉक्टर तात्याराव ढाणेंची किडनी नसताना ते डायरेक्टर होते आणि तो बाबा एवढं काम करतो, सगळ्या हॉस्पिटलच्या व्हिजिट करतोय, तर तुम्हाला कोणाला काही होणार नाही, ही पॉझिटिव्ह भावना सगळ्या लोकांमध्ये त्या दरम्यान पण आम्ही जागृत करत होतो. त्या काळातही दादांनी सगळ्या व्हिजिट केल्या. अरे ते हॉस्पिटल व्हिजिट करत होते, एकाच किडनीवर असणारा माणूस, स्टेरॉइड घेणारा माणूस, तेव्हा डायरेक्टर होते, ही वॉज द हेड, ते नोडल ऑफिसर होते, पूर्ण महाराष्ट्राचा कारभार पूर्ण त्यांच्याकडे एकट्याकडे होता, त्यामुळे त्यांना काही पर्यायच नव्हता फिरल्याशिवाय. आणि सर, तुम्ही तुमची प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ कशी मेंटेन करता? कारण की ॲज अ डॉक्टर तुम्हाला नॉर्मल गोष्ट, इमर्जन्सीज वगैरे केव्हाही अर्ध्या रात्री येऊ शकते, सो हाऊ यू मॅनेज? खूपच चांगला प्रश्न विचारलास तुम्हाला हा. तुला सांग का, मी जरा डिसिप्लिनचा माणूस आहे ना, डिसिप्लिनचा. तो म्हणलास ना की सर मी 5:30ला येतो, तर आय एम रेडी विथ दॅट. तुला सांगतो मी की माझा एक मित्र माझ्याकडे आला आणि त्याने म्हटलं, मला फोन केला, विठ्ठल तुला भेटायचं आहे, पर्सनल लाईफ सांगतोय, तुला भेटायचं आहे. मला भेट रे, केव्हा भेटायचं, तू सांग राजा कधी भेटायचं. माझा क्लासमेट. मी म्हटलं मंगळवारी संध्याकाळी 6ला जमेल का रे?
ते म्हणलं येस जमेल, नो प्रॉब्लेम, काय अडचण नाही, येतो 6 वाजता. मी त्या दिवशी पण ठरल्याप्रमाणे सकाळचे 12 सर्जरी, 150 पेशंटची ओपीडी, 50 ॲडमिशन, 5:45 ते 6 बरोबर 14.25 तास नॉनस्टॉप काम केलं त्या दिवशी. आणि इथे 6 वाजता येऊन असाच टाय बूट लावून बसलो. बेल वाजवली, बाहेर आला का माझा मित्र आलाय म्हणे, पाठव म्हणला. त्याची 2 मुलं, त्याची बायको, तो इथून बसले समोर बसले. आणि मी बिना कामाचे गप्पा मारायला लागलो. बिना कामाचे म्हणजे एकदम बिना कामाचे, म्हणजे आमचे क्लासमेटच्या गप्पा, इकडं 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, गप्पा काय संपायना. तो घड्याकडे इकडे बघायला लागला. एकदा बघितला, 2दा बघितला, 3दा बघितला. मी म्हणलं का रे, तुला काही काम आहे का, कुठं जायचंय का, गडबड आहे काही? अरे म्हणलं मला काहीच गडबड नाही. मी जेव्हापासून गेली 8 दिवस झाले लोकांना सांगतो विठ्ठल नांदेला भेटायला जाणार आहे, प्रत्येक जण म्हणतो एक सेकंद बंद देत नाही, 1 मिनिट पण भेटत नाही, आणि तुला तर काहीच काम नाही म्हणजे मोकळाच बसलास. आता मी म्हणलं हो मला काहीच काम नाही, मी मोकळाच बसलो. एवढं काम करून बसलो होतो. तर ह्याला म्हणायचं टाइम मॅनेजमेंट. मी हा पॉईंट तुला सांगत होतो की ह्याला टाइम मॅनेजमेंट म्हणायचं. जर मी मित्राला एवढा वेळ देऊ शकतो, मी घरी बरोबर वेळ देऊ शकतो. मी टाइम मॅनेज करतो. मी जर सकाळी सर्जरी करायची असते, मी ठरलं ना 7ला सर्जरी, तर तुम्ही 2 मिनिटं पहिले उभा टाकलेला असतो मी स्वतः, राईट. 4:45ला मी उठून मुलांना फोनवर उठून राहून घ्यायला लागतो. ओके, ह्या टाइम मॅनेजमेंट काय होतं, टाइम मॅनेजमेंट काय होतं की तुमचे कामं फटफट संपतात. माझी माय म्हणायची, माय काही लोक काम बी नाही दम बी नाही, दिवसभर करतात, काम बी होत नाही दम बी नाही. तसं करत नाही मी, फिक्स करतो. सकाळच्या सर्जरी 7ला सुरू करा, 12ला संपवा, 5ला सगळ्या सर्जरी संपवा, राऊंड घ्या, जेवण करा, उपडीत बसा, उपडी संपवा, संध्याकाळी सर्जरी संपला, 6:30ला सगळे कामं संपवायचे. मी काय ठरवतो की बघ, मी असा एक बाप आहे की माझ्या लेकराला त्याची 12वी संपेपर्यंत दररोज 2 तास देतो. दररोज मी असा मुलगा आहे की माझ्या आईवडिलांना मी दररोज 1 तास त्याच्यासोबत दररोज बसायचो. आणि मी असा नवरा आहे की माझ्या बायकोला 1 तासभर भेटल्याशिवाय असं कधीच नाही घडलं की तिला मी 1 तासभर आम्ही दोघं गप्पा नाही मारला, राईट. त्याचं कारण आहे की मी पार्टी करत नाही, राईट. मी मित्रांमध्ये बसत नाही, मी दारू पित नाही, ओके. मी साधा सुपारी पण खात नाही, त्याच्यामुळे मला कुठलाच शौक नाही आहे. मी पार्टी करतो तर माझे आई वडील, मुलगा, बायको सगळ्यांना घेऊन पार्टीला जातो. त्यामुळे मी पर्सनल लाईफ खूप सुंदर जगतो. खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर. म्हणजे मी असं नेहमी सांगत असतो ना की एवढा घरात वेळ देणारा ह्या भारत देशात तरी काही डॉक्टर नाही जो की एवढा काम करतो. 14.25 तास नॉनस्टॉप काम करतो आणि तरीही तो घरामध्ये एवढा वेळ, फक्त घरातच वेळ देतो असं नाही, मी मित्रांना पण शांतीने वेळ देतो, पण मी प्लॅनिंग करू, ओके. आणि घरात वेळ दिला, फॅमिलीला वेळ दिला, स्वतःला पण वेळ देतो मी, असं नाही की मला वेळ देत नाही. याच्याही पलीकडे मी प्रेझेंटेशन तयार करतो. मी माझ्या कॉन्फरन्समध्ये 87 प्रेझेंटेशन्स दिलेत मी, राईट. प्लास्टिक सर्जनसाठी तयार करून, प्लास्टिक सर्जनसाठी, बाकी लोकांना जाऊ दे, मी साधारणपणे 3000 व्याख्यानं दिलेत मुलांसाठी, राईट. म्हणजे मी मुलांसाठी वेळ आहे मला, माझ्या डॉक्टरांसाठी वेळ आहे मला, सर्जरीसाठी वेळ आहे, पेशंटसाठी वेळ आहे आणि कुटुंबासाठी वेळ आहे. त्याचं कारण तुला सांगतो, असा वेळ का आहे. माझा बॉस मला म्हणायचा, विथल हू हॅज टाइम इन दिस वर्ल्ड, बॉसची स्टाईल होते बोलायचे, विथल म्हणायचं ते मला, हू हॅज टाइम इन दिस वर्ल्ड, कुणाकडे वेळ आहे या जगामध्ये. कारण कुणालाही म्हणलं ना वेळच नाही हो, खूप बिझी आहे हो, कशालाच वेळ मिळत नाही आम्हाला, का भेटता येत नाही, अरे खूप जण भेटलं, वेळच मिळेना हो, खूप बिझी आहे हो. अरे सगळेजण बिझी आहेत, पण ह्या जगामध्ये प्रत्येकाला 24 तासच वेळ आहे, 24 आवर्सच दिवस आहे, ओके. नाही मग कुणाकडे वेळ असतो, तर कुणाकडे वेळ उत्तरायचं आहे, द बिझिएस्ट पर्सन हॅज अ टाइम. जो माणूस बिझी असतो त्याच्याकडे वेळ असतो, बाकी कोणाकडे वेळ नसतो. जो माणूस बिझी असतो त्याच्याकडे वेळ असतो, राईट. माझ्याकडे वेळच वेळ आहे, सगळ्या प्रत्येक गोष्टी माझ्याकडे वेळ आहे. पण बॅलन्स करताना मी जेव्हा घरात जातो तेव्हा प्रोफेशनचं काहीच बोलत नाही. मी घरामध्ये नवरा, मुलगा, वडील, भाऊ या नात्याने घरात एंट्री करतो. इथं काय घडलं याच्याविषयी एक शब्द पण बोलत नाही, राईट. त्याच्याही पलीकडे तुला सांगतो, छोटी छोटी गोष्ट, माझ्या लेकाला चिवडा आवडतो कधीतरी, तो फार कमी वेळा मला म्हणजे भेटतो, येतो बऱ्यापैकी. तो आता बाहेर प्रोफेशनमध्ये सगळीकडे बाहेर आहे, तर एखाद्या महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये कधीतरी मी चिवडा बनवतो, ओके. बरोबर चिवडा बनवतो आणि तो एकदम स्टायलिश वाढून घेऊन असं सर्व करतो घेऊन त्याला. पण तुला सांगू का की वर्षात एकदा बनवलेला चिवडा बापाने त्या लेकराची 1 वर्ष शक्ती बनायला लागते. किती मोठी गोष्ट आहे, एकदम छोटी गोष्ट आहे, राईट. काहीतरी तो म्हणाला ना, पप्पा मला गोळा खायचा आहे, गोळा. तर आमच्याकडे ते आईस कटर एक मशीन आहे, त्याने मस्त मी गोळा बनवतो आईसचा, आणि त्याला त्याच्यावरती ते बरंच काही टाकून त्याला नेऊन देतो. आय एम सो हॅपी यार. म्हणजे फार मोठी गोष्ट नसते. माझ्या आईसाठी मी माझ्या हाताने चहा बनवायचो. 1-2 दिवस नाही, जेवढे वर्ष मी सोबत राहिलो, 24 वर्ष, ते दररोज मी चहा बनवायचो. नुसतं बनवायचं नाही, तिला असं पाजवायचो थंड नॉर्मल टेम्परेचरला घेऊन, माझा चहा कसा झाला ग, चहा कसं झाला. फार मोठी गोष्ट नाही राजा,
पण तुला सांगतो माझी माय गोरी गोरी होती, तिला अशा सुरकुत्या पडलेल्या होत्या. ती म्हणायची की मस्त झाला माय, छान छान झाला. ते छान झाला म्हणाला चेहरा आहे ना, ही दिवसभराची माझी शक्ती होती, दिवसभराची माझी शक्ती होती. जसा तो चेहरा मला दिवसभर जायचा की ते छान झाला म्हणाले. फार मोठी गोष्ट लागत नाही, घर बॅलन्स करण्यासाठी खूप मोठी गोष्ट लागत नाही. पण घरी गेल्यानंतर मी प्लास्टिक सर्जन आहे, मी एवढे ऑपरेशन करतो, मी एवढे भाषणं करतो, मला एवढे लोक नमस्कार करतात, हे घरामध्ये नाही. घरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या रूपात राहता आला ना, तुम्ही घर एन्जॉय करता. घरी जा, कधी आईच्या मांडीवर झोपा, मग मस्त झोपायचं, भारी वाटायला लागतं. ओके, मी माझ्या घरी जाऊन माझ्या माईच्या गळ्याला पडायचो, माझ्या बायकोच्या गळ्याला पडतो, माझ्या लेकराच्या माझ्या गळ्याला, बापाच्या गळ्याला पडतो, खूप भारी वाटायला लागतं. म्हणजे हे तुम्हाला जगता आलं ना, ह्याला EQ असं म्हणतात, इमोशनल क्वेश्चन. आपण म्हणतो की IQ, इंटेलेक्च्युअल क्वेश्चन, हे माझं एवढं लवकर हुशार आहे, एवढं लवकर हुशार आहे, मेरिट बिरिट बिरिट, याच्याही महत्वाचं, याच्यापेक्षा महत्वाचं आहे की EQ कसं आहे, इंटेलेक्च्युअल क्वेश्चन तुमचा किती आहे, हा सगळ्यांनी बघितला. पण EQ, इमोशनल क्वेश्चन किती इम्पॉर्टंट असतो. इमोशनल क्वेश्चन आहे ना, तुम्ही अटॅच आहात ना, तुम्ही कधीच वाईट बनवू शकत नाही. तुम्ही जेव्हा इमोशनल अटॅच असताना एकही चुकीची गोष्ट करताना असं वाटेल की आपल्या आईला काय वाटेल, आपल्या वडिलांना काय वाटेल. ओके, ही भावना तुमच्या मनामध्ये येते. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला प्रोफेशनल लाईफ आणि घर बॅलन्स करायचं ना, फक्त घरात जाताना तुम्ही प्लास्टिक सर्जन आहात हे सोडून जा, तुम्हाला बॅलन्स करता येतं. मग सर अशी कुठली गोष्ट की जी तुम्हाला एवढं डाऊन टू अर्थ ठेवते की लाईक म्हणजे तुम्ही ऑफकोर्स गोल्ड मेडल भरपूर वेळेस तुम्हाला बाहेर एवढा मान आहे, सन्मान आहे, कदाचित आउट ऑफ इंडिया पण आहे, तुम्हाला व्हॅल्यू आहे एवढं मोस्टली, जसं की सर्वांना माहिती आहे यू आर द बिझिएस्ट पर्सन. सो तरी पण तुम्हाला काय असं एक होती गोष्ट की जी एवढं डाऊन टू अर्थ ठेवते तुम्हाला, त्याचं रिझन काय? दॅट इज माय पॅरेंट्स, माझे आई वडील हे मला जमिनीवर ठेवतात. खूप गरिबाचा मुलगा आहे मी, आणि तुला सांगतो की मी आईवडिलांना खूप वेगळ्या अँगलने पाहिलं. म्हणजे माझ्या आईला गळ्यात तिचं मंगळसूत्र नाही आहे, कारण तिला तोडावं लागलं. तिला घालायला लुगडं नाही आहे, कारण आपण ते घेऊ शकत नाही आहे. वडिलांना ते फाटकं धोती, असा साधा रुमाल, राईट. आम्ही 3 भाऊ 4 बहिणी, एवढा मोठा भावंड, असा परिवार असताना सुद्धा ना, त्यांनी कधीच आयुष्यात तक्रार केली नाही, कधीच कधीच म्हणजे कधीच नाही. म्हणजे असं एकदा पण त्यांनी म्हटलं की मला हे पाहिजे. मी विचार करत होतो की जर मी एवढ्या मोठ्या मुलाचा बाप असतो, मी राईट, प्लास्टिक सर्जनचा बाप, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहानेचा बाप, तर मी काय काय अपेक्षा केली असतं राव. पण ह्या माणसांनी आयुष्यामध्ये, ठीक आहे, माझा अँगल जरा वेगळा होता. मला वाटायचं की बघ, ह्या हॉस्पिटलचं उद्घाटन मी मायाच्या छताने केलं आहे. तू जाताना जर बोर्ड बघितलास तर तो उद्घाटक मायाने अण्णा आहेत. कुठेही काही घडत असेल ना, मी त्यांच्याकडनं करून घेतो, त्याच्यापेक्षा मोठा माणूस माझ्या आयुष्यात कोणीच नाही आहे. पण मी माझ्या आईला बघत होतो की तिला पहिलं लुगडं मी माझ्या आयुष्यात माझ्या बायकोने घेतलं होतं. पहिलं लुगडं 1996 मध्ये पहिलं लुगडं, साडी माझ्या बायकोनी तिला घेतली होती. माझी बायको, माझी माय खास मैत्रीण. तेव्हा मी 27 वर्षाचा होतो. ओके, तर तेव्हा तिला पहिलं लुगडं माझ्या बायकोने घेतलं होतं. त्याचं कारण होतं ना की माझी माय, माझी बायको, माझे अण्णा हे तिघं खास एकमेकाचे मित्र मैत्रीण होते, आणि ते इतकं एक मला शेअर करायचं ना. त्या तिघांची मैत्री हे मात्र इतिहासामध्ये स्वर्ण अक्षरात लिहून ठेवायची मैत्री होती. ओके, आणि माझ्या माईने एवढं तिला शेअर केलं होतं लुगड्याच्या अडचणी. तिच्यावर तिचा सासरा खूप प्रेम करायचा, म्हणजे माझे आजोबा माझ्या आईवर खूप प्रेम करायचे. त्या दोघांचं नातं, त्या दोघांचं नातं एक पुस्तक लिहितोय मी सध्या, माझ्या आईवर मी पुस्तक लिहितोय. ओके, त्याच्यामध्ये हे त्या दोघांचं नातं हे अर्ध पुस्तक आहे. म्हणजे माझी आई आणि माझे आजोबा, म्हणजे आजोबांना मी पाहिलं नाही, म्हणजे आमच्या घरात कोणीच नाही पाहिलं. म्हणजे माझे वडील अगदीच लहान असताना आई गेल्या होत्या, आणि माझे मोठे भाऊ 1 महिन्याचे असताना माझे आजोबा गेले होते. त्यामुळे आम्ही ह्या लोकांना आजी आजोबांना नाही पाहिलं. पण माय जी वर्णन करते, माझी माय, ते अल्टिमेट आहे. तर हे माझ्या आईचं आणि तिच्या सासऱ्याचं नातं, माझी बायको, माझी माय आणि माझ्या अण्णांचं नातं, ह्या नात्याने मला जीवनावर ठेवलं. ह्या जगामध्ये ना काहीच महत्त्वाचं नाही ह्या नात्या पलीकडे. मला काय म्हणायचं, मी प्लास्टिक सर्जन आहे ना, काय फरक पडलं. मला माझी अंडरस्टँडिंग काय, तू प्लास्टिक सर्जन आहेस ना, ऑपरेशन थिएटरमध्ये सुंदर ऑपरेशन कर, तू प्लास्टिक सर्जन, फिनिश. बरोबर आहे ना. इथं यू आर ह्युमन बिईंग, आणि घरामध्ये तू मुलगा, नवरा, बाप, भाऊ, हे तुझे नाते आहेत की नाही. दुसरा विषय असा होता की मला ना पहिल्यापासूनच लहान लहान गोष्टीत खूप इंटरेस्ट, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्याला इंटरेस्ट नाही. मी तुला काय सांगितलं आता, मी चिवडा करून दिला, लाडू गोळा करून दिला, म्हणजे आपला महिला चहा बनवला, आपल्या याच्यापेक्षा फार मोठे मोठे इंटरेस्ट नाहीच आहेत, आजही नाही आहेत. ओके, मला ना कुठल्या गाडीत इंटरेस्ट आहे, मला ना कुठलं मोठं व्हेकल पाहिजे असतं, असं आपल्या जगात इंटरेस्टच नाही आपल्याला. काय
राईट. आपला इंटरेस्ट असा होता की हे आई वडील एवढ्या मोठ्या लेकरांच्या एवढं असताना त्यांची काहीच डिमांड नाही, मग आपली डिमांड का असावी, नसायला पाहिजे. एकदम जमिनीवर राहून पण मोठं होता येतं असं काहीच नाही की फक्त मी मोठा म्हणूनच मोठं होत असतं माणूस. चौथी गोष्ट, जेव्हा तुम्ही ग्राउंडेड असता म्हणजे जमिनीवर असताना तर तुम्हाला उडायला खूप मोठी शक्ती येते, तुम्ही कधीच पडत नाहीत. जेव्हा तुम्ही हवेत असताना तुम्ही कधी पण पडू शकता, बरोबर. हां, म्हणून ना ग्राउंडेड राहणं हे मोठेपणाचं खूप मोठं लक्षण आहे. हे मला आता कळलंय, मला आधी माहित नव्हतं. मी तर असंच नॉर्मली माझे माझ्या स्वभावामध्ये तुला काय सांगू आता, मी दररोज चिमटा घेऊन बघतो मीच आहे का, म्हणजे लोक ज्या पद्धतीमध्ये माझ्याशी वागतात ना तेव्हा मलाच त्रास होतो की अरे खरंच मीच आहे का हं? आपण एवढा साधा माणूस, जगातला सगळ्यात साधा माणूस आहे. मी लोकांना सांगत असतो डॉक्टर विठ्ठलाने टाय घातली याचा अर्थ मोठा नाहीये. फक्त बमन डावर माझे बॉस ते टाय घालायला लावायचे म्हणून मी टाय घालतो, बाकी टाय घालणे म्हणून डॉक्टर विठ्ठलाने मोठा अजिबात नाही, अजिबात नाही. हा, मी एकदम साधा माणूस आहे. ग्राउंडेड राहण्यामध्ये मोठेपण आहे हे मी सगळ्यांना आत्ता मात्र पक्का सांगू शकतो. कारण की आम्ही जसं बघितलं द वे यू ग्रेट, तुम्ही जिथे जिथे व्याख्यानासाठी गेलाय, जिथे जिथे प्रेझेंटेशनसाठी गेलाय किंवा कुठेही कार्यक्रमासाठी, तुम्ही लहान मुलापासून जर तिथं कोणी उपस्थित असेल तर लहान मुलं म्हणजे त्याचं नाव विचारेपर्यंत आम्ही बघितलंय, मी स्वतः बघितलंय, मी तेवढा रिसर्च करून आलोय. कारण की लहान मुलापासून तर मोठापणे म्हणजे समोरचा कोण आहे, त्याच्यासोबत कोण आहे, प्रत्येकाला आदर देऊन, वेळ देऊन, प्रत्येकाशी बोलून आणि मग तुम्ही पुढे जाता. त्यामुळं तो एक खूप मोठा मुद्दा आहे आणि खूप मोठा पॉईंट आहे. कारण की बाकी कसं एक एमबीबीएस डॉक्टर जरी होतोय त्याच्यानंतर लगेच आफ्टर एमबीबीएस थोडासा इगो त्याच्यात जनरेट व्हायला लागतो, भरपूर लागतो. कारण की आपण ज्याला बघितलेलं असतं एक लहान एज पासून तो सुद्धा थोडासा शिकला की थोडासा मी आता थोडासा प्रोफेशनल झालोय, आता माझे फ्रेंड्स बदललेत, असं बदललं. तर सर तुमचे असे कोणी जुने मित्र आहेत? अरे खूप सारे, अरे खूप सारे, खूप सारे. मी कालच एका मित्र म्हणजे 4-5 मित्रांना भेटून आलो. शेतकरी मित्र माझे, बरेचसे शेतकरी मित्र आहेत माझे, शेतकरी, डायरेक्ट शेतकरी, शेती करतात, मित्र आहेत आपले, खास मित्र आहेत. जातो मी त्यांच्याकडे, बसतो, मांडी घालून जेवण करतो. काही मित्रांना मी चहाचे टपरीवाले, बूट पॉलिशवाले, हां, अशा मित्रांना पण मी जाऊन भेटत असतो. तो आमचा एक चांभार मित्र आहे माझा, आमच्या गावात यायचा. हां, त्याच्या घरी जाऊन बसतो. माझ्या वडिलांना एक माणूस बूट आणून द्यायचा, त्याच्या घरी जाऊन मी मस्त चहा बी पित असतो. मला भारी वाटायला लागतं, खूप भारी वाटायला लागतं. कारण ना तुला सांगू का, त्या बिचारांना खूप भारी वाटतं रे, म्हणजे त्यांना खूप छान फिलिंग येते रे राजा. मला वाटतं की यार आपल्यामुळं एवढं जर कोणाला भारी वाटतं आणि एवढं जर कोणाला छान वाटतं ना, आपण करायला काय अडचण आहे, ही माझी फिलिंग आहे. त्यांच्यासाठी डायरेक्ट त्यांना वाटत लागते काय करावं, काय नाही करायला पाहिजे. तर सर सर्वात मोस्ट कॉम्प्लिकेटेड केस तुम्ही कोणती फेस केली ॲज अ सर्जन? याच्यामध्ये काय झालं तर बघ, आता असं खूप जास्त कॉम्प्लिकेटेड दररोजच करतो मी. आता माझ्याकडे काय असतं की हात तुटलाय, पिशवीत टाकलाय, ते घेऊन येतात, ते जोडायचं असतो. बोट तुटलाय, पिशवीत घेऊन येतात, ते जोडायचं असतं. डोक्यात सगळं स्कॅल्पच निघून गेलाय, मळद यंत्रामध्ये सापडून ते आणतात लोक, ते जोडत बसतो. म्हणजे आमच्याकडे कसं की रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीमध्ये एखादी नस तुटली आहे, आजकाल लोक भांडणं करतात तलवारी बिलवारी घेऊन, हातावर चकाचक तोडतात, आले की लगेच आपल्याला ते जोडा लागतात. म्हणजे माझ्या विषयामध्ये मायक्रोव्हास्क्युलर सर्जरी हा विषय आमच्याकडे रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीमध्ये येतो. प्लास्टिक सर्जरी सगळ्यात महत्त्वाची ही ब्रँच आहे. प्लास्टिक सर्जरी म्हणजे फक्त दिसण्यासाठी सर्जरी केली जात नाही, तर ह्याच्यामध्ये रिकन्स्ट्रक्शन म्हणजे पुनर्बांधणी ही खूप महत्त्वाची सर्जरी असते. त्यामुळे अशा सर्जरी खूप जास्त आपल्याकडे येतात आणि त्या खूपच चॅलेंजिंग असतात, प्रचंड चॅलेंजिंग. ॲक्सिडेंट होतात, पोट तुटला, इकडं तर सगळं फुल असा एक हॉरर शो तयार होतो आणि त्याला परत बांधणी करायची असते. अशा सर्जरी येतात. पण एक सर्जरी तुला चॅलेंजिंग सर्जरी विचारलास म्हणून सांगतो की मोटरसायकलवरती 2 मुलं जात होते, कार्पेंटर, आणि त्या मागच्या मुलाच्या खांद्यावरती मोठा ग्लास होता, असं मोठा काच नाही, असे 2 काच पकडले होते, पकडून जातात. बघतो जो आजकाल असेच लेकर कुठे जात असतात, ते असे चालले होते. त्यांना नेऊन ते काच एका खिडकीला लावायचे होते, चालले होते. त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि तो काच त्याच्या मानेतच घुसला आणि मानेतली मुख्य नस तुटली. राईट. ज्याच्या बाजूने एक मुलगा चालला होता तो एका डॉक्टरचा कंपाऊंडर होता. त्यांनी पाहिलं आणि त्यांनी त्याला घट्ट त्या मानेला असं पकडलं आणि तसंच पकडून एका ICU मध्ये घेऊन आलं. त्या डॉक्टरचा मला फोन आला, सर असा असा पेशंट आहे, त्याची ही नस तुटली आहे, त्याला कॅरोटिड आर्टरी म्हणतात, ते तुटलेच वाचतच नाही, म्हणजे त्याला विषय संपलेला असतो तो. पण हा त्याच क्षणात तिथे सापडावा, त्यांना ते पकडावं आणि त्याचं रक्त न दाबू द्यावं. आणि तसाच पेशंट आणला, पण त्याचं काय नडी लागे ना, BP लागे ना, काहीच नाही. मग ICU मध्ये थोडासा लाईन रक्त वगैरे देऊन तयार करून मला फोन, सर रेडी, मला रेडी आहे, मी ऑपरेशन थिएटरमध्ये, काहीच अडचण नाही. पेशंटला मी मध्ये घेणार, डॉक्टर आशिष चलवदे त्यांच्याकडे पेशंट आला होता, ते हाडाचे डॉक्टर आहेत. त्यांनी
त्या मुलाचा हात काढला आणि त्याने पकडला आणि तिथून इथं आणीपर्यंत 45 मिनिटं लागले. ते 45 मिनिटं ते हात त्याने असंच पकडला. ऑपरेशन थिएटरमध्ये डायरेक्ट पेशंट घेतला, मला तसंच धरून ठेवा. डायरेक्ट मी सगळी तयारी करून ठेवलेली होती आणि मग नातेवाईकांना बाहेर जरा बोललो किंवा असं असं आहे, अडचणीचा विषय आहे. ओके, ती नस बघा, आतापर्यंत जेवढ्या ठिकाणी ही नस तुटली आहे कोणी वाचलंच नाही आहे, प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो. मी नसं जोडणारा डॉक्टर आहे, अडचण असते याच्यामध्ये. पण लोक इतकं माझा विश्वास ठेवतात ना, तुला काय सांगून काय नाही. पुन्हा एकदा चिमटा घेऊन बघत असतो, मीच आहे का? साहेब काहीही करा, बस तुम्ही करा, काय जे होईल ते आम्हाला ॲक्सेप्टेड आहे, काहीच अडचण नाही. लोक अजिबातच त्रास देत नाहीत मला. म्हणजे मी याला एका शब्दाने पण लोक मोठ्या शब्दात सुद्धा बोलत नाही, बाबत सोडूनच दे. पण ह्याचं एक आहे, इमानदारीने प्रॅक्टिस केली की लोक तुमचं रिस्पेक्ट करतात. हे मात्र मी गेली 25 वर्षे पाहिले. मी ठरवलेलं की एक शब्द खोटं बोलायचं नाही, 1 रुपया जास्त यायचं नाही, पाप लागतं. आपलं नाव विठ्ठल आईवडिलांनी ठेवलंय, ते मरेपर्यंत पाळायचं. त्यामुळे ना लोक प्रचंड रिस्पेक्ट करतात. आणि त्या माणसाने त्या दिवशी माझा विश्वास टाकला आणि करा मला असेल काय करायचं. थिएटरमध्ये गेलो, डॉक्टर आशिष चलवदने असं पकडलं होतं, डॉक्टर राजेश यांनी भूल दिली, पेशंटला भूल दिली. 10 ब्लड त्या 45 मिनिटाच्या कार्यक्रमामध्ये पेशंट येईपर्यंत जमा करून ठेवले होते, कारण हे सगळा विषय माहीत होता. खट्ट ब्लड देऊ त्याला. मी तयार झालो. आमच्याकडे ते लूप्स म्हणतो आम्ही, ते जोडण्यासाठी मायक्रोस्कोप असतो छोटा, त्याला घातला होता. आणि डॉक्टर आशिष चलवदने हात काढला की जे ब्लड आलं छतालाच लागलं, पूर्ण छताला. काहीच दिसे ना, काय बांधायचं काय कुठं शिवायचं ते. पुन्हा दाबून धरलं, पुन्हा 3-4 ब्लड दिले, पुन्हा थोडंसं त्याचा पेशंटचा बीपीवर घेतला. मग आम्ही वर खाली, इथं मानेत खूप जागा कमी, वर पण जाताना खाली पण जाताना पकडायला कसं पकडायचं म्हणून आम्ही एकाने वर एकाने खाली पकडून हात सोडला की पुन्हा छतात. काय करावं होता. आम्ही एकदम परेशान झालो, एकदम म्हणजे वेड्यासारखे परेशान झालो. आत्ता सांगताना पण मला त्रास व्हायला लागला, इतके परेशान ते ऑपरेशन थिएटरमध्ये. 2 एसीमध्ये घाम यायला लागला, तर काय करायला पाहिजे पुढे. पण तुला सांगतो की पुन्हा शेवटी मग आम्ही हळूहळू सगळ्यांची राय घेऊन, मग ज्यांचे हात थकलेत त्यांनी बाजूला थांबून, डॉक्टर राजेश हा जरा स्ट्रॉंग माणूस आहे, ते पुढे आले. ते म्हणले मी पकडतो. मग त्यांनी खालच्या साईडला, मी वर साईडला पकडलं. तिसऱ्या वेळेस पुन्हा बस. मग ते त्या ब्लड जाण्यामध्ये आम्हाला नस दिसायला लागली तिथपर्यंत, कारण उघडलं होतं आम्ही सगळं, ओपन केलं होतं. दिसायला लागलं की इथून जायला लागली. मग चौथ्या वेळेस मात्र आम्ही वर खाली पकडलं आणि आम्हाला कुठून नस तुटल्या दिसलं. एकदा दिसलं की मग काय अडचण नसते. मग ते क्लॅम्प असतो आमच्याकडे, तो क्लॅम्प लावला आणि खटा त्याला टाके घालायचे असतात. ते खूपच अवघड टाके असतात. केसावडा दोऱ्यानं आपण शिवतो, तो दोरा दिसणं, त्या दोऱ्याला वर घेणं, त्याला बांधणं, खूप क्लिष्ट कार्यक्रम होता. पण तो झाला. आणि एवढ्या सगळ्या 5-6 तासाच्या स्ट्रगल नंतर त्या पेशंटला मी वाचवू शकलो. त्याला मी घरी पाठवलं आणि चांगला, एकदम चांगला, एकदम टकाटका आहे, नॉर्मल आहे, त्याला काहीच अडचण नाही. तर चॅलेंजिंग केस आम्ही करतो वेळेसारखं. काय सांगू तुला. जसं की तुम्ही सांगितलं की पेशंटने तुमच्यावर विश्वास ठेवला, त्याच्यावर मला आताराव लहाने सरांचं एक वाक्य आठवलं. त्यांनी मी वाचण्यात आलं नाही मी वाचण्यात आलंय की त्यांनी जेव्हा तुम्हाला डॉक्टर बनवलं होतं आणि जेव्हा हॉस्पिटलची स्थापना झाली होती, त्यावर त्यांनी सांगितलं होतं असं की जसं विठ्ठल देवाकडे लोक बघतात, तसं तुमच्याकडे देखील बघितलं पाहिजे, हे त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं. आणि ते आज खरं होत आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ते 100% खरंच आहे ऍक्च्युअली. कारण की जो वे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात, तुम्ही करा, जे होईल ते बघून घेऊ, पण तुम्ही करा. म्हणजे साक्षात देव उतरून ते ऑपरेट करतोय अशातला भाग येतो. खूपच विश्वास ठेवतात. ओके सर, तुमच्या लाईफमध्ये अशा काही मिस्टेक्स ज्याच्यापासून तुम्ही शिकलात? दररोजच काहीतरी घडत राहतं. ओके, आणि बघ, मिस्टेक्स मेक्स मॅन परफेक्ट. ओके, फक्त एवढंच आहे की ती रिपीट नाही झाली पाहिजे. ओके, ती छोटी असो, ती मोठी असो, कुठली असो, त्याला आपण मिस्टेक असं नाही म्हणता येणार की ते एकदमच काहीतरी आपल्याकडनं असं ब्लाइंडली काहीतरी घडलंय, असं कधीच घडलं नाही आणि कधी घडू पण शकणार नाही. हां, पण टेक्नॉलॉजीमध्ये येस, याच्याऐवजी आपण हे टेक्निक करायला पाहिजे, मी ते एडिशन करतो. माहिती आहे, एडिशन मी शिकवताना एडिशन करत असतो. आमच्याकडे एडिशन असतं ना, आपण पुस्तकात वाचतो ना, तसं देर आर सो मेनी एडिशन्स. मी नाकाची सर्जरी ह्या भारत देशामध्ये, नाकाची प्लास्टिक सर्जरी भारत देशात सगळ्यात जास्त लातूरमध्ये होतात. हे रेकॉर्ड आपल्याच नावावर गेली 10 वर्ष आहे. ओके, रेकॉर्ड एवढ्या सर्जरी कोणीच करत नाही, कोणीच देशात एवढ्या सर्जरी होतात. तर त्याचे एडिशन केलेत म्हणजे कसं, मी तर लोकांना सांगतोय की मी सुरुवातीला अशी सर्जरी केली पण मला रिझल्ट चांगले नाही आले, राईट. तर मी दुसरी टप्पा केला. दुसऱ्यांनी अनेक लोकांनी सर्जरी केल्यात, मी सगळ्यांचं अनुकरण करतोय, ते बघतोय, पण त्यातही मला चांगला रिझल्ट नाही आला. मी तिसरं एडिशन केलं. तिसऱ्या एडिशन मला रिझल्ट आले, पण तरी मी एवढा खुश नव्हतो. मी 4थं एडिशन केलं. आता 4थ्या एडिशन मध्ये खुश आहे. माहित नाही, मी 5वं पण एडिशन करेन, मी 6वं पण एडिशन करेन. तर अशा प्रकारच्या गोष्टी टेक्नॉलॉजिकली घडतात, नॉट एज अ मिस्टेक.
इट इज अपग्रेडेशन. आपण म्हणतो ना की आपण जे 20 वर्षापूर्वी करायचो तेच सर्जरी करतो का, आता नाही करत आहे. याचा अर्थ 20 वर्षापूर्वी केलेली सर्जरी चुकीची होती का, नाही चुकीची. त्याच्यामुळे हे अपग्रेडेशन असतं. आणि त्या अपग्रेडेशन मध्ये शिकायला मात्र प्रचंड मिळतं. तर सर सध्या रोबोटिक्स आणि AI जे आलंय त्यावर तुमचं काय? रोबोटिकचा ऑफकोर्स रोबोटिक इज हेल्पिंग अस, पण AI आणखी काही एवढं इम्पॉर्टंट मेडिकल सायन्सेसमध्ये नाही. ऑफकोर्स काही ठीक नाही, येस, फक्त मेडिसिन मेडिकेशन्स याला लागतं. पण तुला सांगतो ना की जसं आता वर्क फ्रॉम होम हा कन्सेप्ट आहे की नाही, वर्क फ्रॉम होम हे 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 मेडिकल सायन्समध्ये कधीच नाही होऊ शकत. वर्क फ्रॉम होम यू हॅव टू बी फिजिकली प्रेझेंट. बरं आहे ना, ऑपरेशन थिएटरमध्ये तुम्हाला जावं लागेल, ऑपरेशन करावं लागेल, तेव्हा ते होईल. समजा तुम्हाला रोबोटिक सर्जरी करायची, यू हॅव टू सिट समवेअर आणि यू हॅव टू ऑपरेट. बरं आहे ना, पण ज्या ठिकाणी तुम्ही ऑपरेट करताय तिथे लोकांनी थांबावंच लागतं, राईट. भलाही तो सर्जन, रोबोटिक सर्जन एका ठिकाणी बसून जरी ऑपरेट करत असेल तर ही हॅज टू गो देअर. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी, ऑफकोर्स टेक्नॉलॉजी, कुठली पण टेक्नॉलॉजी असो ते हेल्पफुलच असतं, राईट. पण त्याचा अतिरेक होऊ नये असं माझं नेहमी म्हणणं असतं. कारण असं काहीतरी घडू नये, बघ, ह्युमनवरती प्रयोग कोणीच करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. ह्युमनवरती ह्युमनच करावं. येस. तर सर जे सपोज फायनान्शियली जे कमी आहेत, जे फायनान्शियल एवढं स्टेबल नाही आहेत, आणि जर इन केस त्यांना सर्जरी करण्याची वेळ येते, तर तशा लोकांनी काय केलं पाहिजे? सपोज बघ, आता ॲज पर ॲज मी कन्सर्न आणि माझा विषय सांगायचा तुला, तर मी अशा लोकांना अडचण येऊ देत नाही. बघ, मी लातूरमध्ये जेव्हा आलो ना, याच उद्देशाने आलो होतो. लातूरमध्ये येताना मी जे हॉस्पिटल ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये MCH झालो, राईट, वन ऑफ द फायनेस्ट मेडिकल इन्स्टिट्यूशन इन इंडिया. आणि तिथे झाल्यानंतर डॉक्टर बमन डावरांसारखा माणूस मला भेटला, चालता बोलता देव. वडिलाला एवढं प्रेम त्या माणसाने केलं, हाताला धरून सर्जरी शिकवली. आणि त्यांनी मला ऑफर दिली की विठ्ठल इथं माझ्यासोबत राहा, ज्या खुर्चीत मी बसलो ही खुर्चीत उद्या तुझी असेल. एवढी मोठी ऑफर, भारत देशातली प्लास्टिक सर्जरी सगळ्यात मोठी खुर्ची तो माणूस होता. आणि एवढं का प्रेम झालं निर्माण मला माहीत नाही. त्याने ऑफर दिली, पण दावर सरांना मी म्हणालो होतो, नाही सर, मी गरिबाचा मुलगा आहे आणि मला श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी, म्हणजे दावर सरांकडे खूप श्रीमंत लोक यायचे, सगळ्या हिरोईन सरांकडे यायच्या, आणि म्हणायचे ही श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी मला गरिबाकडे घेऊन जायचे. दावर सरांना तेव्हा थोडंसं वाटलं, एवढूसा मुलगा, म्हणजे मी 28-29 वर्षाचा मुलगा, एवढूसा मुलगा हे बोलतो वाक्य. विठ्ठल म्हणे, तू म्हणतोस ना, तुझ्याशी मी ॲग्री आहे, पण तू तिथे माझ्यासोबत प्रॅक्टिस कर, तुझं वय 50 वर्ष होऊ दे, थोडी 4 पैसे कमाव, तुझ्याकडे 1 रुपया नाही आज, आणि गरिबाची सेवा करायचा विचार करायला लागलास, आणि नंतर जा तू लातूरला जा, कुठे पण जा, पण आता नको जाऊ, असं दावर सर म्हणाले होते मला. पण मला नाही सर, म्हातारपर्यंत कोणी पण जातात, तरुण असताना जायचं आणि श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी गरिबापर्यंत घेऊन जायची आणि आईवडिलासोबत राहायचं. माहीत नाही मला, तुम्हाला असं ग्राउंडेड का आहेत. मला आईवडील हे माझे खूप वीक पॉईंट होता प्रचंड. त्यांच्यासोबत राहणं, त्यांच्यासोबत जेवण करणं, त्यांच्यासोबत एक रविवार घालणं, मायने केलेली भाजी भाकरी खाणं, म्हणजे तुला काय सांगू मी आता की ह्याच्या वेळा माणूस जगात कोणी नसेल. त्याच्यातलं जे मला सुख होतं ना, ते जगात कुठंच मिळालं नाही. त्याच्यामुळे मला त्याच्यासोबत राहायचं होतं. आणि बायको त्याची सख्खी मैत्रीण होती. बायको म्हणली, मायांनाकडेच जायचे, चला आपण लातूरात जाऊ. म्हणून लातूरला आलो. पण मी तुला पॉईंट सांगत होतो की गरिबांचं काय. तर लातूरमध्ये आलो ना, श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी गरिबापर्यंत घेऊन हा मोठा होता माझा. तुला सांगतो की आम्ही दुभांगलेले ओठ आणि टाळू या विषयाच्या मोफत सर्जरी करायच्या असं ठरवलं. हॉस्पिटलच्या वर्धापनदिनी ठरवलं. आम्ही लोकांना बोलवलं, लोक आले. आम्ही 10-11 सर्जरी करू शकलो. पण आमची एवढी अडचण होती राजा की आम्ही 10-11 सर्जरीपेक्षा जास्त सर्जरी फ्री करू शकत नव्हतो. का माहिती आहे का, लातूरमध्ये आलो आणि हॉस्पिटल सुरू करायचं होतं भाड्याचं, आणि मला 3,06,000 रुपयाचं कर्ज पाहिजे होतं. 3,06,000चं कर्ज पाहिजे होतं. मला कोणीच देणं, कुठलीच बँकेत गेलो, म्हणे मॉर्गेज प्रॉपर्टी काय तुमच्याकडे सांगा, आम्ही तुम्हाला कर्ज देतो. पॅरलल म्हणून माझ्याकडे काहीच नाही, सायकल पण नाही आहे, काहीच नाही माझ्याकडे, काहीच म्हणजे काहीच नाही आहे. मला एका बँकेच्या मॅनेजरला म्हणालो, विठ्ठल लहानेकडे MCH मास्टर ऑफ चिरुर्गी, त्याचा उच्चार करता येत नाही, ही डिग्री माझ्याकडे आहे. भारत देशातली मेडिकल सायन्सची हायेस्ट डिग्रीचा मी डॉक्टर आहे, असा एकही या डिग्री डॉक्टर लातूरमध्ये नाही. मी आलोय आणि तुम्हाला कर्ज देत नाहीत. ती मॅनेजर मला म्हणाला, लाणे साहेब, तुमच्या डिग्रीचा आम्ही आदर करतो, पण बँकेच्या नियमाप्रमाणे जोपर्यंत बँकेत काहीतरी पॅरलल प्रॉपर्टी मॉर्गेज करता येत नाही तोपर्यंत आम्ही देऊ शकत नाही. त्या दिवशी बघ, फर्स्ट टाइम मला गरिबी वाईट वाटली. तिथपर्यंत गरिबी शक्ती होती माझी, पण त्या दिवशी मला प्रचंड वाईट वाटलं. दादांना फोन केला, लँडलाईनमध्ये, तेव्हा 2000ची गोष्ट आहे, 2000ची गोष्ट आहे, एप्रिल 2000ची गोष्ट आहे. दादांना फोन केला, दादा म्हटलं असं असं घडतंय. ते त्यांना फोन केला, म्हणलं तुम्ही मला परत फोन करा, पैसे लागतात ना मला, तुम्ही परत मला फोन करा. त्यामुळे मला परत फोन केला. 20 मिनिटं फोनवर नॉनस्टॉप रडत होतो. कसं करायचं तुम्ही आयुष्यात, म्हणजे काय यार, का गरीब आहेत आपण एवढे, आपल्याला कोणी कर्ज दिलं. दादा म्हणले, असं काही विचार करू नको. दादांनी पुन्हा त्यांचा एक मित्र पाठवला. त्यांचा लातूरमधला एक मित्र आला माझ्याकडे, बिचारा, त्यांनी 16 एकर जमीन माझ्यावर लिहून दिली. ते जमीन लिहून घ्यायला पण पैसे नाहीत माझ्याकडे, ते पण त्या विचारानेच दिले आणि ती बँकेत मॉर्गेज केली, मला कर्ज मिळालं. असा डॉक्टर विठ्ठलला.
आता फ्री सर्जरी कशा करायच्या म्हणून 1 वर्ष केल्या, 2 वर्ष केल्या, पण खूप लोक यायला लागले. मग स्माइल ट्रेन नावाचं एक ऑर्गनायझेशन आहे, चॅरिटेबल ऑर्गनायझेशन आहे, अमेरिका बेस्ड आहे. तर ते लोक दुभांगलेले ओठ आणि टाळूच्या सर्जरीसाठी आम्हाला काही आर्थिक मदत करतात हे मला कळलं. मी त्यांना मेल लिहायला सुरू केले. 100 मेल लिहिली डायरेक्ट, दररोज एक मेल लिहायचा की मला कळायचे. मग एक सतीश कालरा नावाचे गृहस्थ, इंडियन आहेत पण ते स्माइल ट्रेनच्या बॉडीवरती होते अमेरिकेत. न्यूयॉर्कवरनं मला लँडलाईनवर फोन आला, हिंदी, मैं सतीश कालरा बोल रहा हूँ, वगैरे स्माइल ट्रेनशी. वाह म्हणलं सर इंडियन. हो म्हणे, काय छान वाटलं म्हणलं सर. असं असं मी बोललो, हिंदीमध्ये सुरू केला आमचा कार्यक्रम, हिंदी इंग्रजी. मला त्याचा एकच प्रश्न होता, एक क्वालिफाईड प्लास्टिक सर्जन. मी म्हणलं येस सर, व्हॉट आर यू डुईंग इन लातूर. कॉमन गोष्ट आहे सर, खूप कॉमन आहे. मला कारण क्वालिफाईड प्लास्टिक सर्जन जे मध्ये प्लास्टिक सर्जरी करून मुंबई सोडून लातूरमध्ये काय करतोय. म्हणलं सर हा प्रश्न मला विचारू नका. मला पुढचा प्रश्न, व्हेर इज लातूर. त्यांचा पुढचा प्रश्न, विच एअरलाईन ऑपरेट्स इन लातूर. कुठलं विमान लातूरमध्ये येतं. तर काय सांगू, ट्रेन येत नाही लातूरमध्ये. 2000ची गोष्ट आहे, 2008ला ट्रेन सुरू झाली. मी त्यांना म्हणलं आय एम सॉरी, इथे एअरलाईन काय. मग म्हणलं ते म्हणे एनी लँडमार्क अबाउट लातूर, लातूर आहे कुठे. मी म्हणलं अर्थक्वेक. हा येस म्हणे, होई नो. लातूरचा लँडमार्क काय होता, तर अर्थक्वेक. इतकं वाईट वाटत राहिलं मला की नाही तुला काय सांगावं. आणि मग पुन्हा तर ते एकदमच घाव झाले. आणि देन व्हॉट आर यू डुईंग देअर. मी म्हणलं सर ते सोडून द्या, मी इकडचं आहे आणि मला इथं प्रॅक्टिस करायची आहे. माझी इच्छा आहे की तुम्हाला मदत करा, ह्या गरिबांसाठी मला काम करायचं. त्यामुळे सर एवढं भावलं माहिती आहे का. सरळ न्यूयॉर्कवरनं ते दिल्लीत आले, दिल्लीवरनं मुंबईवरनं सोलापूरहून बाय कार लातूरला माणूस आला 2004मध्ये. आणि त्यांनी हे सगळं पाहिलं आणि वेडे झाले. ते खूप चांगला माणूस होता, एकदम देव माणूस. आणि त्यांनी मला लगेच पार्टनरशिप देऊन टाकले की तुम्हाला आम्ही एवढी मदत करतो, जे काही लागतं सगळ्या गोष्टी त्या सगळ्या आम्ही तुम्हाला मदत करतो. करा सर्जरी, करा फ्री सर्जरी, किती करायचं एवढं करा. आणि तुला सांगतो आम्ही फ्री सर्जरी करायला सुरू केल्या. 3 डिसेंबर 2004ला आम्ही पहिली फ्री सर्जरी केली स्माइल ट्रेनच्या अंडर. त्या वर्षी आम्ही 335 सर्जरी एका वर्षात केल्या. आणि तुला सांगतो आता आमच्या 10,607 सर्जरी आज पूर्ण झाल्यात. महाराष्ट्रामध्ये हायेस्ट नंबर ऑफ फ्री क्लेफ्ट लिप पॅलेट सर्जरी ह्या लातूरमध्ये घडतात. आणि हे रेकॉर्ड गेली 21 वर्ष माझ्या नावावर आहे. ओके. हां. आणि एकही गरीब माणूस या सर्जरी परत जात नाही. एकही. राईट. फक्त लातूरचा विषय नाही, कुठला पण जिल्हा सांगतो, कुठला पण, त्या जिल्ह्याचा प्रश्न माझ्याकडे आहे. 29 जिल्हे मला ड्रेन होतात आणि कुठलीच जाहिरात करत नाही, कुठंच जात नाही. राईट. माझे पेशंट हे ब्रँड अँबॅसेडर आहेत. या सगळ्या प्रोसेसमध्ये मला आपल्याकडे CEO होते, IAS ऑफिसर सचिन प्रताप सिंह आणि डॉक्टर प्रवीण गेडाम, हे 2 CEO लातूर, ह्यांनी खूप मदत केली मला. त्यांना मी हा कन्सेप्ट सांगितला की ह्या फ्री सर्जरी करतो. त्यांनी सर्व शिक्षा अभियानमध्ये सगळ्या लोकांना सांगितलं, पत्र दिले की म्हणे हे सर्व शिक्षा अभियानमध्ये हे असे पेशंट शोधायचे, विठ्ठलांकडे पाठवायचे. लोक कुठून नंदुरबारवरनं गाडी घेऊन यायचे, अमरावती, अकोला, बुलढाणा गाडी घेऊन यायचे. आम्ही त्या बसमध्ये पेशंट यायचे, आम्ही ऑपरेशन करायचो आणि 2 दिवसांनी सुट्ट्या केल्या की ते बसच्या समोर ते ड्रायव्हर म्हणायचं, लाणेसाहेब नारळ फोडा बसला. त्या बसला नारळ फोडणे, त्या बसच्या चाकाखाली नारळ ठेवणे, असे काम आम्ही करायचो. एक खूप इमोशनल विषय याच्यामध्ये आला. आणि तुला सांगतो मी आता की मला इतकं छान वाटतं की गेल्या 25 वर्षामध्ये असं एकदा पण घडलं नाही. की फक्त पैसे नाहीत म्हणून माझ्याकडनं पेशंट परत गेला. आणि मी मरेपर्यंत एकदा पण जाणार. त्याच्यामुळे गरीब हा विषय कुठेच नाही आणि एकदा पण होणार नाही. सर तुमचं इन्कम सोर्स काय. जर तुम्ही ह्या सर्जरी फ्री करतो, तर मी बोलताना बोलून गेलो की दररोज मी 12 सर्जरी करतो. त्यातल्या 2च सर्जरी मी दुभांगलेल्या ओठ आणि टाळूच्या फ्री करतो. मी 10 सर्जरी पैसे घेऊन करतो, पण मी जेमतेम पैसे घेतो. याचं कसं आहे बघ, डॉक्टर बबन डावर आहेत ना, माझे बॉस आहे, सांगायचे ना, समज तुला दररोज 10,000 रुपये कमवायचे, ओके नाही, तर ते एका पेशंटकडे नाही घ्यायची. 5 सर्जरी करायच्या आणि 2,000 रुपये घ्यायचे. तुझं इन्कम झालं की नाही, 5 लोकांना फायदा झाला की नाही, तुझं नाव 5 लोकांपर्यंत गेलं की नाही, हे 5 तुझे ब्रँड अँबॅसेडर झाले की नाही, ते काय म्हणतील आयुष्यभर, ह्या माणसाने आपले कमी पैसे घेऊन केले सर्जरी, ते तुला 10 लोक देतील. बरं आहे ना, असं काम कर. तो मी पाळतो. बघ म्हणजे माझ्याकडे ना कुठल्याही नाकाय सर्जरी करायला 12 लाख रुपये लागतात, मी 6 लाखात करून देतो. म्हणजे तुला सांगतो ना मी, तर कुठली पण सर्जरी घे, साधारणपणे आत्ता मुंबईत जे रेट चालले त्याच्या 25% पैशामध्ये मी सर्जरी करून देतोय. कुठली पण
ती साधी चामडी बसवायची असो, की ती नाकाची सर्जरी असो, की ते हात जोडायचा असो. मग सर तुम्हाला बाकी हॉस्पिटल्समधून कॉल येत असतील सर्जरीसाठी? माझ्या बाकी हॉस्पिटल कॉल येतात, मी कुठे जात नाही, म्हणजे जाऊ शकत नाही, जात नाही नसेल, जाऊ शकत नाही मी. बरोबर. पण माझ्याकडे रेफर खूप जोरात आहे राजा, खूप मोठं रेफरल आहे. दररोज 100 लोकांची ओपीडी बघतो रे. काय सांगू तुला आता, 350 पेशंटच्या सर्जरी वेटिंगवर आहेत रे. आणखी काय पाहिजे आपल्याला? ओके, मोठी टीम माझ्यासोबत काम करते आता, मला कुठेच काय अडचण नाही आहे. पण आणखी एक माझा कन्सेप्ट आहे की खरा खरा घामाने मिळवलेला 1 रुपया 1 कोटीचं काम करतो, हा माझा कन्सेप्ट आहे. म्हणजे तळतळाटीचे पैसे किंवा असे ग्रेडी करून घेतलेले पैसे ते टिकत नाहीत आणि ते तुमचं मोठं काम करत नाहीत. माझ्याकडे पैसे आहेत, प्रामाणिकपणे आहेत, आहेत तर आहेत, नाही काही कारणच नाही आहे, पण इमानदारीने कमवलेले घामाचे पैसे आपल्याला. राईट. मी बघ, गरीबाचा वर्ग, मला बँक करत देत नव्हते, असे 2 हॉस्पिटल आहेत, मी आता 3रं हॉस्पिटल बांधतोय. कुठून आले पैसे? पेशंटचे पैसे. फक्त मी कष्ट जास्त करतो आणि ह्याला मास प्रॅक्टिस म्हणतात. थोडे 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 पैसे घेतो, पण पेशंट जास्त करत असल्यामुळे माझ्याकडे भरपूर पैसे येतात. कुठून आहेत पैसे? माझ्याकडे मस्त इन्कम सोर्स आहे, देवाने मला भरभरून दिलाय, कुठेच काय अडचण नाही. नाही तर नाही, म्हणजे मला ना असं आयुष्यात एकदा पण असं नाही सांगता आलं की उगीच येऊन ठेवू. माझ्याकडे खूप सारे पैसे नाहीत, पण जेवढे आहेत त्याच्यामध्ये प्रचंड खुश आहे. मला वाटतं की जे आहेत ते पण जास्त आहेत. सर तुमच्या आईवडिलांना कधी असं वाटलं नाही का मग की तुम्ही जावं, तुम्ही इन्कम वाढवावं, इन्कम सोर्स वाढवावं तुमचा, किंवा जास्त पैसे घ्यावं? मला काय आवडला? आईवडिलांना, तुमच्या आईवडिलांना? माझ्या आवडला. गरीब होते रे बिचारे, त्यांना इन्कम वगैरे कळत नव्हतं, माहित आहे का. एक दिवशी मला म्हणले, इटल्या, माझे वडील म्हणायचे, इटल्या एकदा ना एवढे मोठे पैसे दे बरं मला. बघा, म्हणलं अण्णा काय करायचं मला पैशाला? तसं नाही र, राहू दे जरा घरामध्ये. मग आम्ही काय करायचो ना, बापाला पैसे मोजायला वेळ लागावा म्हणून सुट्टे पैसे बापाला द्यायचो. ते जरा ते मोजत राहिले ना, मग मी काय केलं, 1 लाख रुपये घेतले. 1 लाख रुपये 100 रुपयाचे बंडल केले, 10 हजाराचे बंडल, 10 बंडल केले. आणि ते मोकळे गेले सगळे, पिशवीत टाकले आणि घेऊन गेलो गावाकडे. आणला म्हणलं, पैसे आणलेत. किती आणला? मग तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे आणलेत. बसा म्हणलं खोलीमध्ये, मोजा. बाबू गेला, बसला, पिशवी काढली, एवढे मोठे पैसे मध्ये. बाबू इटल्या, एवढ्या पैशाला काय करू रे? मग तुम्हीच तर म्हणले की अण्णा पैसे पाहिजेत म्हणून. अण्णांनी मोजले, अर्धेच मोजले झाले, दमले. आणि मग आमचा गप्पा टप्पा जेवण बिवणं झाल्यानंतर आम्ही निघालो परत. इटल्या, ते पैसे घेऊन जावं म्हणून, लोक आपल्याला पैसे उगी चोर बिर कोणतरी येतील. म्हणजे तुला सांगतो ना की आम्ही खूपच साधे रे, खूप गरिबाचे लोक रे. म्हणजे वडिलांसाठी 1 लाख रुपये हे याच्यावर मोठे अमाऊंटच असू शकत त्यांच्या आयुष्यामध्ये. म्हणजे कधी त्यांना 500 रुपये हा खूप मोठा विषय वाटायचा. म्हणजे त्याच्यामुळे ना वडिलांनी, आईनी मी कधीतरी पैसे कमावे असं कधीच नाही, कधीच, म्हणजे एकदा पण नाही, चुकून पण नाही. उलट असं मदत करत जा. पर्टिक्युलरली त्यांच्याकडे असे जायचे ना, काय मुलींचे लग्न होत नाहीत, नाकाची सर्जरीसाठी खूप मुली माझ्याकडे येतात. तर मग अण्णांना, लोक ज्या मुलीची मी सर्जरी केल्यात त्यांना माझ्या वडिलांना घेऊन जायचे ते लग्नाला. अण्णांना कपडे वगैरे करायचे, मग सांगायचे की तुमच्या मुलांनी सर्जरी केल्यामुळे तुमच्या मुलीचं लग्न झालं वगैरे. मग अण्णा म्हणायचे, इटल्या, लेकीचं कल्याण केलं ना, पुण्य लागते बघ, करत जा. म्हणजे नेहमीच करत जा, सोडून दे, पैसे नको कमवू, असं त्यांचा सल्ला होता. पैसे कमवू कधीच नाही. तुमचं काय ड्रीम होतं मग तुमच्या आईवडिलांसाठी? तुम्ही काय बघितलं होतं ड्रीम तुमच्या आईवडिलांसाठी? हो, मी तर खूप काही ड्रीम बदलले होते. पहिलं ड्रीम मी हे पाहिलं होतं की माझ्या माईला लुगडे घ्यायचे मस्त. आणि योगायोगा झाला की बायको माईची सख्खी मैत्रीण झाली, त्यामुळे माझ्या बायकोने ठरवलं की 365 लुगडे घ्यायचे. दररोज 1 लुगडं घालायचं ते. माझ्या माईने 365 नाही घेऊ दिले, पण 200 लुगडे माझ्या बायकोने तिला पक्केच घेतले. दुसरी असं की माझे ड्रीम होतं माझ्या आईवडिलाविषयी की त्यांची छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करायच्या, एकदम छोट्या छोट्या, एकदम छोट्या. म्हणजे कसं, माझ्या माईला ऊसाचा रस खूप छान आवडतो, वडिलांना ऊसाचा रस आवडतो. तर आम्ही ऊसाचा रस प्यायला जायचो ना, तर अमेरिकेला जायची तयारी करायचो ना, अमेरिकेला तशी आम्ही तयारी करायचो. मग आता लातूरमध्ये ऊसाचा रस प्यायला आम्ही निघालो म्हणजे लोक एकदम लगबग, मी येणार, 4-5 लोक जमणार. आणि ऊसाचा रस पिऊन झाला की अण्णांना म्हणायचं, अण्णा पैसे द्या. माझा बाप महाचंगट प्राणी, कधी 1 रुपया खिशातला काढला नाही, पण मी एवढा त्यांच्या मागे लागायचो, अण्णा पैसे द्या. शेवटी चिडून, इटल्या, किती पैसे र? 500 रुपये. बाबू 500 रुपये ऊसाचे? अण्णा, हा माखेवाचा रस नाही, लातूरचा रस आहे, 500 रुपये द्यावं लागतात. बापाने कधी पैसे नाही काढले, खिशात घालायचे, रिकामाच बाहेर काढायचे, पैसे नाही काढायचे. मग शेवटी माईला म्हातारे म्हणायचे, म्हातारे दे ग 500 रुपये. इटल्या लई किरकिर करायला लागला. मला माईचे पण पैसे पाहिजे नव्हते, बापाचे पण पैसे पाहिजे नव्हते, पण त्यात एन्जॉय मला करायचा होता. राईट. मित्रांनो, ह्या लहान लहान गोष्टी, कधी विमानाने बसून घेऊन जायचं, राईट,
मग विमानात बसले ना, तर ते आम्ही एकदा विमानाने चाललो होतो. म्हणजे मी एकदा पहिला प्रवास विमानाने केला, की दुसऱ्या बापाला घेऊन गेलो. मला वाटायचं की कुठलाही गोष्ट आहे ना, तर त्यांची अगदी लहान लहान इच्छा, एकदम लहान लहान इच्छा पण पूर्ण करायची. आणि त्याच्यासाठी बायकोची खूप मोठी साथ लागते. आणि तुला सांगतो ना, की आमच्या अण्णा, आमच्या विमानाचा प्रसंग सांगतो, त्याच्या आधी सांगतो, की आमच्या अण्णा आहे ना, अण्णांना बूट आवडायचे. एक प्रसंग सांगितला, की एक माणूस ज्याच्यावर मी सर्जरी केली होती, तो माणूस तो मरेपर्यंत माझ्या वडिलांना बूट द्यायचा दरवर्षी, राईट. त्याच्या घरी पण गेलो मी, त्या प्रसंगात बोलून गेलो मी. पण अण्णांना एकदम भारी बूट पाहिजे असायचं. मग बायकोला येऊन म्हणायची, कल्पने, माझ्या बायकोचं कल्पने, हे बूट चावाला आहे ग, उगी लंगडत चालायचे. मग काय अण्णा, दुसरा बूट घ्यायचा. बायको माझी ती दुकानात घेऊन जायची, घ्या किती घ्यायचे ते. बूट घेणार, पुन्हा गेले की पुन्हा येणार. चहा पडायचा, त्यांना अण्णा कोट घालायचे, आम्ही त्यांना ब्लेझर दिले होते घालायला, कोट घालायचे. मग त्याच्यावर कुठलं चहा कधी पडायचा पिता पिता, पुन्हा तसाच तोच घालून खास माझ्या बायको यायची, कल्पने, डॉक्टरचा बाप आहे ग, कोटावर पडलाय बघ चहा, दुसरा कोट घ्यायचा. पुन्हा तुला सांगतो ना, इतक्या मजा यायची की नाही. अण्णा असे थोडे डिमांडिंग होते, माझी थोडी पण डिमांडिंग नव्हती, पण हे करण्यामधली जी मजा होती ना, तुला काय सांगू मी, आता इमॅजिनच करू शकत नाही. आम्ही ते विमानाने, मग असंच एकदा आम्ही दिल्लीला गेलो 2005 मध्ये, आणि परत आल्यानंतर अण्णांनी माझ्या बायकोला विचारलं, कल्पने कुठे गेली होतीस? दिल्लीला. कशी गेली होतीस? विमानाने. मग मला पण जायचं म्हणलं. मग आम्ही बायकोने दुसऱ्या लगेच शनिवार रविवार बुक केलं आमच्या याचं, तिरुपतीचं. हैदराबादवरून आम्ही तिरुपती विमानाने एअर इंडियाने बसलो होतो. मग माझा मुलगा छोटा होता, एकदमच लहान होता, 8 वर्षाचा होता. माझा मुलगा, माझे वडील बसले, 2 जण, आम्ही तिघं एका ठिकाणी बसलो विमानामध्ये. असं मग माझा मुलगा एकदा दिल्लीला जाऊन आला होता, त्याला थोडं विमानाचं माहिती होतं. तो वडिलांना सांगत होता माझ्या, असं सीट बेल्ट बांधायचा असतो, सीट बेल्ट असा बांधायचा असतो, आता वर जाताना असं होतं, वर गेलाच खाली होतं. ते त्याला गाईड करत होतं, माझ्या वडिलांना गाईड करत होतं. मग ते विमान वर गेलं ना, वर गेल्यानंतर स्टेबल झालं, स्थिर झालं की अण्णा म्हणले, प्रसाद द्या. माझ्या मुलाचं प्रसाद द्या. विमान बंद पडलं की रे म्हणले, ते पुढे भिजायला मागे भिजायला की म्हणले. आता ते म्हणलं, तसं नसतं अण्णा, त्याला इंग्लिश मिडियमचा मुलगा, त्याला धड सांगता येईल, काय करायला लागले. मग ते आम्ही बाजूला बसून ऐकायला लागलो. अण्णा परेशान, आता काही खरं नाही, प्रसाद द्या, विमान पडते, दणकन पडते, आता काही खरं नाही आपलं. अरे पुढे तरी जावं किंवा मागे तरी जावं रे, काहीच होईना. असं ते 45 मिनिटाचं विमान पण त्यांच्या ह्या चर्चेमध्ये ते 45 मिनिटं संपले. आम्ही पोहोचलो, दर्शन पुन्हा आम्ही परत आलो. आणि मग अण्णा गावाकडे गेले. आणि गावामध्ये एक महिना विमान वर कसं जातं, वर गेल्यास बंद कसं पडतंय, आपोआप कसं पुढे पोहोचतंय, हे एक महिना गावातल्या सगळ्याला सांगायला. तुला सांगत होतो मी की आईवडिलांसाठी लहानातली लहान गोष्ट. माझ्याकडे अमेरिकेचे डॉक्टर झाले, डॉक्टर इयन जॅक्सन म्हणून आले, माझ्याकडे आले 2008 मध्ये. 8 नोव्हेंबर 2008 या दिवशी आले. 2 दिवस आमच्याकडे सर्जरी वगैरे झाल्या. आणि मग त्यांना संध्याकाळी जेवायला घालायचं. तर माझे बरेच मित्र काय म्हणाले, एवढा मोठा माणूस, माझे डॉक्टर बमन दावर सर पण सोबत आले होते, तर त्यांना आपण कुठला तरी फार्म हाऊसला जेवायला संध्याकाळी घालू, नॉनव्हेज वगैरे खाऊ घालू. मी व्हेजिटेरियन माणूस आहे. म्हणलं ठीक आहे, पण फार्म हाऊस आपल्याकडे नाही, आपण गरीब माणूस आहे. म्हणलं खासलं कशाला, चला माखीवाला घेऊन जाऊ, गावाकडे घेऊन जाऊ. माहिती आहे का, आम्ही गावाकडे घेऊन गेलो. नोव्हेंबर महिना, जस्ट संध्याकाळी 6ला पोहोचलो. थोडा अंधार पडला ना, की ते डॉक्टर दावर सर आणि जॅक्सन सर सोबत होते माझ्या. एंट्री झाली की आम्हाला थोडं कमी दिसायला लागलं अंधारामध्ये. दावर सरांनी मला प्रश्न विचारला, विठ्ठल व्हॉट अबाउट लाईट? मी म्हणलं सर लाईट नाही हो, लाईट नाही. दावर सर पुढे म्हणाले, व्हॉट अबाउट जनरेटर? म्हणलं मागे गावामध्ये लाईट नाही तर जनरेटर कोण आणायचं? ही सगळी चर्चा सुरू असताना माझा एक पुतण्या आहे छोटा, तुषार नावाचा, तो पळत आला माझ्याकडे. मला म्हणला, काका काय बोलताय ते? मी म्हणलं जनरेटर विचारतायत रे, जनरेटर. मला आहे की आपल्याकडे? म्हणलो काय सांगतोस, मला माहित नाही आपल्याकडे जनरेटर आहे. म्हणलं कुठे आहे? म्हणला ट्रॅक्टरचं हेड आहे ना काका, ते ट्रॅक्टरचं हेड सुरू केलं की धडधड आवाज येते म्हणला, आणि लाईट पण येते मला त्याचा. मला अरे म्हणलो काय विचारायचं, लावते. त्यानं ते सुरू केलं ट्रॅक्टरचं हेड, लाईट आला, सरळ लाईट असा पडला. मग आम्ही तिथं टेबल मांडला, आम्ही तो टेबल खुर्ची घेऊन गेलो होतो आणि जेवायला बसलो की ते लाईट असं सरळ जायला लागला ना. दावर सरांचा पुढचा प्रश्न, विठ्ठल वाय दिस लाईट इज नॉट गोइंग डाऊन? आता ट्रॅक्टरचा हेडचा लाईट आहे, तो सरळ जाणार, खाली कसं येणार आहे? हे सगळं ऐकलं ना, अण्णाने म्हणलं, इटल्या काय म्हणतायत रे? अहो म्हणलं अण्णा, लाईट हे खाली कसं जात नाही विचारतायत, लाईटची अडचण आहे काय म्हणले. असे म्हणले ना, अण्णा गेले तुराट्या आणला. तुला तुराट्या माहित आहे? तुराट्या माहित आहेत का? तुराट्या घेऊन आले. तुरीची डाळ असते की नाही, त्याला तुराट्या असतात, शेंगा काढल्या की तुराट्या मिळतात. त्याला गेले, घेऊन आले आपल्या घरच्या तुराट्या, ओढली काडी, लावला जाळ, घ्या म्हणले, लाईटच लाईट.
आम्ही हेड बंद केलं, ती लाईट आली की वर. जॅक्सन सर खुश झाले की एकदम, अरे वा मला क्या बात आहे, एकदम बेस्ट, फायर फायर फायर. जेव्हा सुरू केलं की लाईट पुन्हा खाली गेली, ते जाळ संपत आला ना, तुराडा संपला की अण्णा उठले, पुन्हा तुराडा घेऊन आले, टाकले. हे दोनदा तुराडा टाकलेला बघितला की तिसऱ्या वेळेस ते जाळ खाली गेला की जॅक्सन सर उठले, अण्णा उठले की अण्णाच्या पाठीमागे गेले, अण्णाने तुराडा आणला, जॅक्सन सरांनी तुराडा आणला, टाकल्या, आणि असं आमचं जेवण झालं. जॅक्सन सर परत गेल्यानंतर त्यांनी मला सुंदर मेल लिहिला की माझ्या इंडियन व्हिजिटमधला सगळ्यात चांगला मेमोरेबल जर कुठला इव्हेंट होता तर ते तुझ्या वडिलाची शेती होती. हे जॅक्सन सरांचं झालं. पण माझे वडील काय म्हणतात, पूर्ण वेळ सगळ्या गावात छातीवर हात मारू मारू आमच्या शेतात अमेरिकेचे डॉक्टर आले होते. म्हणजे मी आय ऑलवेज सी टू इट, मी नेहमीसाठी असं पाहिलं माझ्या संपूर्ण आयुष्यभर की माझ्या आईला वडिलांना आनंद कशाने होतो, त्यांना छान काय वाटेल ती गोष्ट करायची बस. आणि ती करता आली. आय एम सो लकी अँड सो हॅपी. वडील 94 वर्ष राहिले, आई 90 वर्ष राहिली आणि सोबत राहिलो. आणखी काय पाहिजे. असे काही स्वप्न आहेत सर की जे नाही पूर्ण करू शकलात तुम्ही किंवा? येस आहे, एक आहे. तर अवघड पडतं सांगायला, पण तरी मी प्रयत्न करतो. बघ, एकदम पहिलं हॉस्पिटल सुरू केलं तर आईवडिलांना मी ठरलेलं असायचं, ते माझे काही पॉईंट आहेत त्यांनी उद्घाटन करायचं. हे हॉस्पिटल, ज्या हॉस्पिटलमध्ये आपण बसलोय, हे सेकंड हॉस्पिटल आहे माझं. तर ह्याला मी कुदळ मारायला लावली आईवडिलांना माझ्या 2011 मध्ये. 28 जानेवारी 2011 या दिवशी त्यांना सांगितलं की 3 वर्षांचं उद्घाटन करायचं आहे, तुम्हीच करायचं. 3 वर्षाचं उद्घाटन झालं, त्यांनीच केलं. त्याच्यानंतर मी अण्णामाईला दोघांना सांगत होतो की मी आता नवीन हॉस्पिटल बांधणार आहे आणि ते खूप मोठं बांधणार आहे. म्हणजे लातूरमधलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल बांधणार आहे. 220 वर्ष हॉस्पिटल बांधतोय. त्यासाठी मी जागा घेतली आहे, सगळी तयारी केली आहे. त्याचं उद्घाटन तुम्ही करायचं. ते राहिलं. ठीक आहे सर. कमी आपण पुन्हा एकदा पाणी वगैरे मागू सर? नाही ठीक आहे. ते खूप म्हणजे आहे, थोडंसं पेनफुल आहे, पण ठीक आहे सर. त्यांनी जेवढी लाईफ एन्जॉय केली प्राऊडली. नाही आय एम व्हेरी मच प्राऊड. तुला पुन्हा सांगतो आता हा विषय की काय झालं की मी खूपच त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व झालो, म्हणजे खूप जास्त इन्व्हॉल्व झालो. मी इतका इन्व्हॉल्व झालो की ऑपरेशन करताना माझ्या आईला बोलल्याशिवाय मी ऑपरेशनचा असं टेन्शन पण घेत नव्हतं, इतका इन्व्हॉल्व झालो. बिफोर ऑपरेशन तुम्ही पहिला तिला फोन करायचो, मग सर्जरी सुरू करायचो. आणि भारी वाटतं. मी भाषणाला उभा राहणार ना, त्याच्यावर तिला एक फोन करायचो, भाषणाला उभा राहायचो. तू कुठलेही माझे व्याख्यान ऐकलास ना, जर तू व्हिडिओ बघितलास तर मी जस्ट उठण्याच्या अगोदर जेव्हा माझं इंट्रोडक्शन सुरू असतं स्टेजवर, तेव्हा मी माझा फोन कानाला असतो. आज मी कोणाशी बोलत नाही, दिवसभर मी 4 मिनिटं पण कोणाला बोलत नाही. मी फक्त माझ्या आईला फोन करायचो. खूप जास्त अटॅचमेंट झाली होती माझी, माहित नाही, पण मी आजही तिला फोन करतो. नाही सर, त्यांनी खरंच त्याच्यामुळे ना, म्हणजे त्यांनी किती अपेक्षा ठेवल्या, त्यांनी काहीच अपेक्षा ठेवल्या नाहीत. पण मी मात्र ठरवलं होतं की असं करायचं आणि त्यांना जगातला सगळ्यात मोठा माणूस बनवायचा. असं प्राऊड फील झालं पाहिजे की ह्यांचं मी आई वडील आहे, हे मात्र मी आहेच सर. ते पाहिलं मी, डोळ्याने पाहिलं मी की दे आर रिअली प्राऊड ऑफ अस. येस डेफिनेटली. आणि सर, ओके, कमिंग टू पुन्हा आपण आपल्या प्रोफेशनवर येऊया. तुम्ही कधी कंटिन्युअस 48 आवर्स किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ काम केलं नॉनस्टॉप विदाउट स्लीपिंग? वेल, मला खूप वेळा इन कंटिन्युटी काम करावं लागलं, असं नाही की मला काम नाही करावं लागलं. पण माझा ब्रेक घ्यायची एक पद्धत आहे. माझी ब्रेक घ्यायची एक पद्धत आहे. गॉड इज ग्रेट की मी 3 मिनिटं 3.5 मिनिटं झोपू शकतो. ओके, 3.5 मिनिटं जर मी झोपलो तर मला उठल्यास कळत नाही की मी कुठे बसलोय, इतका गाढ झोपतो. राईट. मला जर 11-12 मिनिटाचा जर ब्रेक मिळाला तर मी पुढे 8 तास काम करू शकतो. राईट. इतकं सुंदर गाढ झोप लागते. 15 सेकंदात झोपतो मी. आणि जसं बसलो तर बसल्या ठिकाणी झोपतो. असं काहीच नाही की मला काही वेगळं काहीतरी लागतं. तर तो एक खूप चांगला देवाने दिलेला देणगी आहे मला. त्यामुळे मी थकत नाही. ओके. आत्ता तुम्ही आलात ना, तर मी सकाळपासून काम करतोय. तर तुला जो हे शटअप लावायला वेळ होता ना, तेवढ्यात मी झोपलो होतो बाजूला. येस, 12-13 मिनिटं झोपलो मी. आता मी तोंडावर पाणी मारलं, इथून बसलो. तर हे मला खूप मदत करतं. त्याच्यामुळं कंटिन्युटी मला एकदाच नाही, माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये तर जाऊच दे. पण तुला सांगतो की मी MS जनरल सर्जरी संभाजीनगरला करत असताना आम्ही 48 तास नाही, 72 तास इन कंटिन्युटी काम केले. इन कंटिन्युटी, 1 मिनिट न झोपता. ओके. म्हणजे 72 तास इन कंटिन्युटी, असंच सरळ. म्हणजे नो ब्रश, नो दाढी, नो आंघोळ, काहीच नाही, फक्त काम.
नाही ओके. आणि असं खूप वेळा केलं, म्हणजे वर्षात असं 10-10, 12-12 वेळा केलं, म्हणजे एकदा दोनदा नाही, महिन्यात दोनदा तरी. त्यावेळेस खूप मग वेळेस काम केलं, खूप थकान वेळा. वगैरे कसं डील करायचं? हा, आता बघ, थकवा येतो, बोर होतं, झोप वाटतं, पण समोर काम आहे ना, तुम्हाला ऑपरेट करायचं. एका रात्रीत मी 11 ऑपरेशन केले होते संभाजीनगरमध्ये, आणि सेम प्रकारचे पेशंट होते. आणि मला काय पर्याय नव्हता. माझा एक ज्युनियर सुट्टीवर गेला होता आणि मी एकटाच होतो, आणि त्या दरम्यान माझं लग्न जमलं होतं. 31 डिसेंबरला मला माझी बायको भेटायला येणार होती. आम्ही दोघांनी प्लॅन केला होता भेटायचं. कसला भेटायचं आपल्याला आलं, 30 तारखेला ती आली, डायरेक्ट 2 तारखेलाच भेटलो. मध्ये भेटू झाली आमची कुठेच एकदम. म्हणजे असं, आणि खूप वेळा झाला, म्हणजे आता झाला. इव्हन मी मुंबईमध्ये ग्रँड मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला असताना खूप इमर्जन्सी, कंटिन्युटीमध्ये इमर्जन्सी केल्या आम्ही, आणि त्याच्याही पहिले आताही करतो. पण ना, माझी एक मेंटल प्रिपरेशन आहे. मी नेहमी पोरांना सांगतो, नाही सगळ्या मेडिकल प्रोफेशनला पण सांगतो. आपल्याला काय वाटतं, आता समजा मी 100 पेशंट बघितले, आणि जेव्हा मी 101 पेशंट बघणार आहे, मला कसं वाटतंय, मी 100 बघितलेत बॉस, आता कंटाळा आला. पण त्या 101 जो शेवटचा मी पेशंट बघणार आहे ना, त्यासाठी मी फर्स्ट डॉक्टर असतो. बरोबर आहे की नाही? तुमच्या नावाचा तो जेप कर तुमच्याकडे आलेला असतो, मग त्याला पण मी तेवढंच देतो जो पहिल्या पेशंटला दिलंय. हा माझा मोटो आहे. त्या पेशंटला मी तेवढंच देतो जो मी पहिल्या पेशंटला दिलंय. पहिल्या आणि शेवटच्या मध्ये मी एक केसवाडा पण अंतर करत नाही. केसवाडा पण मग मी काय, मला विचारत नाही, मी त्यासाठी बसलेला असतो. ही मी माझं प्रिपरेशन काय केलं माहिती आहे का? मी विचार करतो, समजा मी कुठल्या तरी डॉक्टरकडे माझ्या कोणाला तरी घेऊन गेलो, आणि मी 101 आहे, तर माझी अपेक्षा काय त्याच्याकडनं? तो थकलाय अशी अपेक्षा आहे का? नाही ना. मला वेळ द्या, मला बोला, मी त्यासाठी चालू आहे. हा जर मी त्याच्याकडनं अपेक्षा करत असेल तर मी का नाही पूर्ण करायची? ही माझी अंडरस्टँडिंग आहे, ते मी करत असतो. ओके. जसं तुम्ही म्हणालात की जेव्हा तुम्ही 72 आवर्स काम करायचे, तेव्हा तुमची वाईफ वगैरे, तेव्हा असं कधी होतंय किंवा आता होतंय की तुमच्या वाईफमुळे, इमर्जन्सी केसेसमुळे तुमच्या वाईफचे तुमचे कधी नो, ते पण आणखी एक चांगला विषय आहे की खूप अंडरस्टँडिंग असलेली बायको आहे, प्रचंड अंडरस्टँड असलेली बायको आहे. कधी कधी मीच तिचं कौतुक एवढ्यासाठी करतो की अशा नवऱ्याला सांभाळते. हा, म्हणजे खरंच वेळा नवरा आहे रे, म्हणजे तुला काय सांगू आता, म्हणजे मी काम करतो अरे कुठला वेळ तर 6-6 भाषणे काही दिवसात ठोकतो, मुलांना गाईड करत राहतो, बाहेर असं इथून असं बाहेर पाय टाकला की लोक भेटत राहतात, ऍडजस्ट करते बिचारी सगळ्यांसाठी. ती नाही भांडत कधी मला. आणि माझ्या कामासाठी एक मात्र ती सांगते की हेल्थला जपा. तिचं एक खूप छान वाक्य असतं, तुम्ही काम कितीही करा पण हेल्थला जपायचं. त्यामुळे मी दररोज व्यायाम करतो. आमच्या पण मेडिकलच्या लोकांना असं वाटतं की वेळच मिळत नाही. तुला सांगतो, 14.5 तास काम करणार माझ्याकडे वेळच वेळ आहे. मी दररोज स्वतःला वेळ देतो, मी दररोज रन करतो, मी दररोज एक्सरसाइज करतो, दररोज करतो, आठवड्यातली 5 दिवस. ओके, काहीच अडचण येत नाही. एक्सरसाइजला वेळ मिळतो मला, ऑपरेशनला वेळ आहे, तुम्हाला बोलायला वेळ आहे, घरात वेळ आहे, सगळीकडे वेळ आहे. बायकोचं माझे भांडणं कशासाठी होतात हा विषय आहे ना, तर फक्त मी माझी काळजी करावी या कारणासाठी होतो. ती फक्त मला भांडते की तुम्ही आता कधी सगळ्यात जास्त भांडणं कुठे, तर एवढं काम करून कार्यक्रमाला जायचंय, मुलांसाठी जाऊन बोलायचंय. ती म्हणते, काय कसं तुम्हाला कळत नाही, पाठ दुखते, गाडीत झोपता, गाडीत कपडे बदलता, असं का करायचंय एवढं? मी मग सांगतो, हे बघ, ही आपली पण गरज आहे, लेकरांना बिचाऱ्यांना कुठेतरी सांगताना पाहिजे. आपल्या आयुष्यात भरपूर चांगलं लोक होते, आपण तुम्हाला सांगायला पाहिजे. तेव्हा मात्र ती त्या विषयासाठी फक्त माझं हेल्थ चांगलं राहावं म्हणून भांडते, बाकी कशासाठीच भांडत नाही. क्या बात आहे सर. तुमचं असं प्रॉपर डाएट आहे? हो, ते पण तीच माझी डाएट, बायकोच करायचं म्हणजे त्याला. आत्ताचं माझं डाएट सांगतो. मी बघ सध्या दररोज सकाळी रन करतो. रन झाल्यानंतर मी शोल्डर एक्सरसाइज करतो. मी स्वतःला साधारणपणे 45 मिनिट्स दररोज मला देतो. हे झाल्यानंतर ते रनला जाण्याच्या अगोदर मी अर्धा लिटर पाणी पितो. रन झाल्यानंतर मी अर्धा लिटर पाणी पितो, आणि 6:30 ते 6:45 वाजता बरोबर एक कॉफी मग, मोठा 500 ml चा मोठा मग कॉफी, त्याच्याबरोबर 2 अक्रोड, 5 बदाम भिजवलेले, थोडेसे मनुके, 1 अंजीर, 2 खारीक, डेट. हे सकाळी मी 6:30 ते 6:45 वाजता दररोज घेतो. त्याच्यानंतर मी ऑपरेशन थिएटरमध्ये जातो. 7 ते 12 ऑपरेशन्स करत राहतो. 12 वाजता मी राऊंडला जातो. राऊंड संपून मी 12:30 पावणे 1 वाजता घरात जातो. तेव्हा मी जेवण करतो. तेव्हा ठरलेलं असतं 1 पोळी, 2 भाज्या, डिपेंड करतं ते, डाळ तेवढं, 1 वाटी डाळ, एवढा राईस, थोडे हर्ब्स खातो आम्ही, आणि दही, 1 वाटी दही, कड. हे आमचं दुपार जेवण असतं. आणि संध्याकाळी 1 भाजी आणि भाकरी. ते संध्याकाळी जेवण 7:30 वाजता असतं. आज तुझ्यामुळे उशीर झालाय, बायकोचाच फोन येऊन गेलाय, तुला मारते ती.
अरे मग सर एका स्टुडंटसाठी एक डाएट काय असलं पाहिजे, कारण की सध्या कसं आहे की मुलं खूप म्हणजे एक्स्ट्रीम जेवतात कारण 3-4 पोळ्या आणि त्याच्यानंतर त्याला अभ्यास करताना झोप लागते. नाही, याच्यामध्ये मी पुन्हा सांगतो, दररोज रात्री 7 तास झोपायला पाहिजे विदाउट डिस्टर्बन्सेस. ओके. कारण झोप खूप महत्त्वाचा विषय आहे. विद्यार्थी जीवनामध्ये 8 तास झोपायला पाहिजे. मी हिशोब पण देतो पोरांना. तुम्ही 7 तास झोपा, 7 तास कॉलेज करा, 14 तास गेले, 14 तास गेले, 3 तास स्वतःला द्या, 17 आवर्स गेले, तरी सुद्धा तुमच्याकडे पुढे 7 तास आहेत अभ्यासाला, त्यातले 5च तास अभ्यास करा, पुन्हा 2 तास सोडून द्या, तरीही तुम्ही जगातला सगळ्यात मोठा माणूस होता. बरोबर? म्हणजे 3 आणि 2 5 ते तास आणि 7 तास 12 तास जरी स्वतःसाठी वापरले आणि 12 तासामध्ये जरी तुम्ही बरोबर फुल डिव्होट केलं तर होऊन जातं. डाएटचा विषय 2-3 गोष्टी रात्री जागू नये, कारण त्याला बायोलॉजिकल क्लॉक असतं. दिवसा अभ्यास करावा, पहाटे अभ्यास करावा, रात्री करू नये, कारण आपलं GIT बदलते. आणि जेवण कुठलेही आहार जे असतात ना, तर ते उशिरा घेऊ नये आणि फास्ट फूड खाऊ नये. नंबर 1, सकाळचा नाश्ता हा साधारणपणे 7च्या आसपास व्हावा, दुपारचं जेवण हे 12च्या आसपास व्हावं आणि संध्याकाळी परत 7च्या आसपास जेवण 7 ते 8 मध्ये व्हायला पाहिजे. 3च वेळा खावं, जास्त वेळा खाऊ नये. खाऊ नये म्हणजे खाऊच नाही, राईट? तुम्हाला बघा, कधी लोकांना फास्ट फूड खायचं, मी नाही म्हणत नाही, आम्ही कसं खातो, आम्ही पण फास्ट फूड खातो, पण कसं खातो? आम्ही घरी करतो, एवढंच की आम्ही घरी करतो. त्याला फास्ट फूड नाही म्हणता येणार, घरी तयार केलं फूड आहे. हां, पण समज आम्हाला भेळ खायची आहे, आमच्या घरी भेळ होते, त्याच्यावर आम्ही एक जेवण करतो, संपलं, मग ते भेळवर जेवणच. आम्हाला पाणीपुरी खायची आहे, त्याच्यावर आम्ही जेवण करतो, त्याच्यावर आमचं जेवणच. आम्हाला पिझ्झा खायचा आहे, आमच्या घरीच पिझ्झा होतो, त्याच्यावर आमचं जेवण. पावभाजी खायची आहे, आम्ही बरोबर पावभाजी खातो, त्याच्यावर जेवण करतो, एक जेवण. म्हणजे असं डाएट कोणी पण करायला काय हरकत नाही, आय डोंट माइंड. असं मी म्हणतच नाही की तुम्ही एकदम 1 अधिक 1 असंच करा, एकदम फ्लेक्झिबल राहा. मी आता म्हणालो की मी बरोबर पहाटे 5:45 ते रात्री 7:30 असं जरी करत असलो तरी सुद्धा मी संडेला, जे संडे मला मिळतात, 2 संडे माझे असतात, त्या संडेला मी असतो म्हणजे मी दाढी करत नाही, मी ब्रश करत नाही, मी आंघोळ करत नाही, मी रात्रीचे कपडे बदलत नाही, उठतो, खातो, झोपतो, जे हवं ते करत राहतो, टीव्ही बघतो, असं काय आपल्याला म्हणजे एकदम रिलॅक्स जगतो. असं काहीच नाही की सकाळी उठलं की टाय घालतो, असला अजिबात 2 दिवस आपले असतात. हां, मग सोमवारपासून शनिवारपर्यंत मी पब्लिकच असतो. ओके. त्यामुळे मुलांनी असं नाही की एकदम शिस्त म्हणजे शिस्त, 2 दिवस हे सोडून देत राहतो आपण. ओके सर, मेडिकल फील्डमध्ये फेथ इन गॉड पाहिजे की नाही पाहिजे? मेडिकल फील्डमध्ये फेथ इन गॉड पाहिजे की नाही? हो, 100% पाहिजे, 100-200% पाहिजे. ॲज अ डॉक्टर? हो, ॲज अ डॉक्टर. मी तुला पुन्हा सांगतो, इथिक्स तुम्ही जेव्हा इमानदारीनं काम करता ना, तर तुम्हाला परमेश्वर आपोआप देतो. कुठले असो, इमानदारी हा परमेश्वराने दिलेला सगळ्यात मोठा वरदान गुण आहे, बरोबर आहे ना? तुला सांगतो मी, जेव्हा तुम्ही सरळ साधे काम करता, स्वच्छ काम करता, तेव्हा तुम्ही देवाला इन्व्हॉल्व होता. कसं होतं माहिती आहे? आपल्याला वाटतं आपण खोटं बोललो ना तर परमेश्वर आपल्याला पाप करेल, आपलं नुकसान करेल, हो की नाही? हा देवामधला फेथ आहे की नाही? म्हणजे तुम्ही जेव्हा पेशंटला खरं बोलता तेव्हा तुम्हाला यश मिळतं. का यश मिळतं? कारण तुम्ही देवाला घाबरून खरे बोललेत. का देवाला घाबरलेत? कारण तुमचा देवात फेथ आहे का नाही? इंटरकनेक्टेड ते, हो की नाही? हां, जेव्हा तुमचा देवात फेथ आहे, त्या फेथमुळे कमीत कमी फेथमुळे, नाही का आपण म्हणतो ना, किंवा भीती मोठी तरी फेथमुळे, हो की नाही? हां, तुम्ही चांगले आहेत ना तर तुम्हाला त्यात यश मिळतं. मेडिकल प्रोफेशनमध्ये मी तर असा सरळ मानतो, विठ्ठलप्रसाद महाराज माझे गुरु आहेत, त्यांचा फोटो इथं समोर लावलेला आहे. तर तुला सांगतो ना की माझ्या कुठल्याही संकटामध्ये मी त्यांना असं एकदम हात जोडून नतमस्तक होऊन प्रणाम करतो आणि त्यांचं स्मरण करतो आणि त्यांना म्हणतो की यातून मला बाहेर काढा. आणि 1,00,000 असे माझ्या आयुष्यात प्रसंग असतील तर तुम्ही बाहेर आहे. हा फेथमुळे आहे, हा 100% फेथमुळे. ओके. हां, मी तुला आता बोलताना म्हणलो की माझ्या आईला फोन करतो, मी ऑपरेशन सुरू करतो, हा फेथ आहे रे. बाकी काय आहे सांग ना. माझी माय म्हणायची, माय झालं तुमचं दर्शन करा, ऑपरेशन तिनं जोडलं होतं. हे झालं तुमचं दर्शन म्हणजे फोनवर दर्शन झालं, करा ऑपरेशन, तिनं जोडलं होतं. हे दररोज म्हणायची, मला दररोज हेच बोलायची. कमाल आहे का नाही? त्याच्यामुळे ना हे फेथ आहे. आणि हा फेथ हा खूप चांगली गोष्ट असते. माणसाचा देवावर विश्वास असावा, त्याचा फायदा होतो. ओके. तुम्ही स्वतः काम राहता, शांत राहता, पीस असते. देवावर विश्वास नाही, पीसफुल गोष्ट आहे. देवावर विश्वास असल्यामुळे माणूस वाईट कृती करत नाही. देवावर विश्वास असल्यामुळे खरं चांगलं घडतं. मी तुला प्रामाणिकपणे सांगतो, एवढ्या सर्जरी केल्या, एका सर्जरीमध्ये 1% अडचण आली नाही त्या देवाच्या फेथवर. विठ्ठलप्रसाद महाराजांचा फेथ, आईवडिलांचा फेथ, याच्यासोबत मी अगदी प्रामाणिकपणे, अगदी उघड सांगतो, यांना मी नतमस्तक होतो अडचणीमध्ये, त्यातून मला सोल्युशन मिळते. हा फेथ आहे. आणि 100% देवावर विश्वास असला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. जेव्हा तुम्ही अध्यात्म जेव्हा तुम्ही तुमच्या प्रोफेशनला जोडता आणि त्या अध्यात्मासारखे वागता, ते प्रोफेशन जगातलं सगळ्यात सुंदर प्रोफेशन बनतं. ओके. आणि त्यातून तुम्हाला कितीही लॉंग टर्म जा तुम्हाला कधीच अपयश येत नाही.
असं मी अगदी गेल्या 25 वर्षाच्या एक्सपिरियन्सवरून सांगतो. आणि माझा फेथ 100% देवावरती फेथ आहे, 100%. आणि पाहिजेच. आणि आहे आणि पाहिजे, सगळ्यांचा पाहिजे. ओके सर, असं कुठलं लेसन आहे जे तुम्ही पेशंटकडून घेतलाय की असं शिकलाय पेशंटकडून? खूप सारे. दररोज शिकतो दररोज 1-2 नाही, दररोज शिकतो, दररोज. पण कसं माहिती आहे का, मी जरा पॉझिटिव्ह घेतो, निगेटिव्ह कधीच घेत. काय माहित नाही बघ की मी एक हा लेसन पेशंटपुरतं बोलतो. ओठ आणि टाळूचं ऑपरेशन एका पेशंटचं केलं मी, एका मुलीचं केलं ऑपरेशन. तिचं वय 8 महिने होतं, त्या लेकराचं ऑपरेशन केलं मी. आज ऑपरेशन करतो ओठाचं टाळूचं आणि उद्या सुट्टी करतो. टाळूचं आज ऑपरेशन करतो आणि परवा सुट्टी करतो. आमचे प्रोटोकॉल आहेत हॉस्पिटलचे. तसं एका मुलीचं छोट्याला ऑपरेशन केलं मी परवा, काल सुट्टी झाली आणि आज मी राऊंड घेत होतो. त्यात म्हणजे लांबचा प्रसंग आहे, असा राऊंड घेत होतो. त्या राऊंडमध्ये ती मुलगी दिसली मला, म्हणजे तिच्या आईच्या कडेवरती. मला प्रश्न पडला, हिला काल सुट्टी झाली आहे, फ्री सर्जरी, स्मॅल्टरिनच्या अंडर आपण फ्री सर्जरी करतोय, 1 रुपया पण घेत नाही, औषध गोळ्याला पण आपण देतोय, आता राहिला काय प्रश्न, काल सुट्टी झाल्या का नाही घरी गेले? बघा, का नाही घरी गेले म्हणून तिला विचारलं, आमच्या एका स्टाफला विचारलं, माहीत नाही सर. मी त्या लेडीजवळ गेलो, तिला विचारलं, मावशी तुम्हाला काल सुट्टी झाली? मग का नाही घरी गेली? का नाही घरी गेली? सर म्हणे हिचे वडील तिकिटाला पैसे नव्हते म्हणून आरतीवर गेले होते आणि आम्हाला पैसेच तिकिटाला मिळाले नाहीत, त्यामुळे थांबलो. मला खूप वाईट वाटलं, खूप जास्त वाईट वाटलं. एवढं वाईट वाटलं तुला सांगतो. त्याचं कारण आहे की पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, हा विठ्ठल लहाने, दोघंही आम्ही आमच्या शिक्षणाच्या गावापासून गावाकडे वर्षभर जात नव्हतो, कारण 8.5 रुपये आम्हाला मिळत नव्हते तिकिटाला. मी तिच्याकडे बघत होती, माझ्याकडे बघत होती, मी तिच्याकडे, ती माझ्याकडे बघत होती. मी एकदाच 20 वर्ष मागे गेलो होतो, आपल्याला तिकिटाला पैसे नव्हते. हे खरं आहे. असं तिच्याकडे बघत राहिलो, तेवढ्यात माझा असिस्टंट, सर पुढचा राऊंड राहिलाय. काय झालं सर? जागा झालो, अक्षरातले 500 रुपये काढले, चहा दिले, निघून आलो, राऊंड घेतला आणि इथेच बसलो. पुढे मी बसलो की मी एक पेशंट बघत नाही, एकदाच मी 15 पेशंट घेतो, त्याच्यावर 30 नातेवाईक असतात, ह्या रूममध्ये 50 लोक असतात कधी पण, राईट. तर मी अशी बेल वाजवली, त्या दरवाजाकडे बघत होतो. ते दरवाजा उघडला की लोक असे मेट्रासारखे मध्ये येतात सगळे. पण मी एन्जॉय करतो, मी कोणाला हॅलो, कोणाला हाय, मस्त एन्जॉय करणारा बऱ्याने असं बघत होतो सगळ्या लोकांकडे. एंट्री करत होते लोक, तेवढ्यामध्ये दरवाजा काढला की ज्या बाईला मी 500 रुपये देऊन आलो ती बाई तिथं उभं होती. म्हणलं आता हिचं काय राहिलं असेल बुवा. मी पुन्हा बेल वाजवली, माझ्या सेक्रेटरीला म्हणलं, माडे ते का आली मावशी, तिचं काय अडचण आहे, माहित नाही, पाठव मध्ये पाठव. ही अशी मध्ये मध्ये आली, सगळ्या लोकांना विनंती केली, त्या मावशीला मध्ये होत्या, ती आली मध्ये, इथे आली, इथं टाकली, मी इथे. मावशी आता का गावाकडे गेले नाहीत, काय प्रॉब्लेम आहे असं मी म्हणालो. सर आता काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणलं काय झालं मग? काय नाही सर, आमच्या गावाकडे जाण्यासाठी 80वर 7 रुपये लागतात, 80वर 7 रुपये लागतात आम्हा दोघांना, मला आणि हिच्या वडिलांना 80वर 7 रुपये लागतात, बाकीचे तुमचे पैसे देण्यासाठी आले. ही बिचारी 413 रुपये सुट्टे करून माझ्याकडे घेऊन आली होती. हा लेसन त्याच्याकडनं शिकलो बघ. हा प्रामाणिकपणा, हा इमानदारी, हा लेसन मी पेशंटकडनं शिकलो. आजही ना जेव्हा मी काम करतो ना, ती लेडी माझी प्रेरणा आहे, शक्ती आहे, शक्ती. असे लोक जगात आहेत आणि म्हणून मी ते पैसे घेणे सोडून द्या, विषय महत्त्वाचा नाही, मी घेणारच नाही. हां, पण तुला सांगू का, जगात खूप चांगले लोक आहेत, जगात खूप चांगले लोक आहेत, आपण चांगलं व्हायची गरज आहे. क्या बात आहे सर, म्हणजे खरंच इन्स्पायरिंग आहे आणि माइंड ब्लोईंग डायरेक्टली. माइंड. सर तुमची कुठली अशी हॅबिट आहे की जी तुम्हाला वाटते चांगली आहे आणि अशी एक हॅबिट की तुम्हाला वाटते ही वाईट आहे पण तुम्ही नाही सोडू शकत आहे टिल डेट? खतरनाक प्रश्न विचारलास तू. याच्यामध्ये बघ, हॅबिट म्हणजे आय सच, मला ऑपरेशन करणं हीच माझी हॅबिट आहे. ऑपरेशन करायला मला प्रचंड आवडतं, प्रचंड म्हणजे प्रचंड आवडतं. माझा मुलगा म्हणतो कधी पप्पांना खुश बघायचं नाही, एक ऑपरेशन जास्त करायला सांगा, ते खुश होतील. त्याच्यामुळे ती. आणि अलीकडे ना मला मुलांना गाईड करायला प्रचंड आवडतं, प्रचंड आवडतं. तुला सांगतो की ओपडीमध्ये खूप गर्दी असते, तरी पण एखादा मुलगा मुलगी कुठलेही आले आणि बसले इथं येऊन की त्यांच्या पेशंटच्या पलीकडे त्यांना काहीतरी विचारत राहतो. म्हणून मला वाटतं ना की ह्या यंग जनरेशनला कोणीतरी सेफ देणारा माणूस पाहिजे आणि जर हे लेकर आपल्यात बघत असतील तर तो आपण झालो पाहिजे. त्याच्यामुळे मी कुठेही भेटू, रेल्वे स्टेशनवर बसलो, 4-5 लेकरं भेटले, त्यांना काहीतरी बोलत राहतो. मी कुठेही विमानतळावर जाऊ, कुठेही भेटू, जे लोक भेटताना मी चांगलं सांगत राहतो. मुलांना गाईड करा. मुलांसाठी कुठे प्रवास करत नाही, तुला काय सांगू आता. मी संभाजीनगरला 6 भाषणं दिली, कोल्हापूरला, कुठे पण जातो आणि लेकरांसाठी बोलत राहतो. मी कोणाचा 1 रुपया घेत नाही, मी माझ्याकडेनं जातो, राईट. पाणी फक्त पितो मी, जेवण पण कोणाचं करत नाही. कारण माझा मोटोच काय की ह्या जनरेशनला काहीतरी चांगलं घडलं पाहिजे, कुठेतरी चांगलं सांगितलं पाहिजे. म्हणून ती माझी हॅबिट आहे, हॉबी आहे, मला आवडते. जी अशी गोष्ट आहे की जी मला सोडता नाही आली.
खूप साऱ्या गोष्टी आहेत जे की मला सोडता नाही, असं नाही एकच आहे. राग हा विषय होता. काही दिवसांनी मी सोडला नाही असं नाही. पण तुला सांगतो की माझ्या माझ्या लाईफमध्ये अशा पण गोष्टी आहेत की जे मला नाही सोडता आल्या, ते आजही नाही सोडता आल्या. ओके. चांगले आहेत की वाईट? नाही, वाईट 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 गोष्टीच बोलतोय, चांगल्या गोष्टी नाही बोलत आहे. चांगल्या गोष्टी तर मी दररोजच ॲप्रिशिएट करतो आणि करत राहतो. हां, पण मी त्याच्यावर वर्कआउट करतो. कसं वर्कआउट करतो की या वर्षी आपलं काय चुकलंय, हां, ते लिहून काढायचं आणि पुढच्या वर्षी चूक करायची नाही. राईट. ते किती का छोटे असतात, किती मोठे असत नाही, किती का छोटी, किती का मोठे असत नाही. म्हणजे असं नाही की विठ्ठल लहानेच्या लाईफमध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी आहेत. ओके. विठ्ठलांच्या लाईफमध्ये एवढं निश्चित आहे की अशा काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी वाईट काहीच नाही आपल्याकडे. काहीच म्हणजे काहीच नाही, काहीच म्हणजे काहीच नाही. कसं किंवा आपल्याला असा फार लवकर राग येणे, फार लवकर राग येणे. पण वयानुसार तो कमी झाला. ते वयाने कमी झाला, ते काही मी नाही ठरवलं. किंवा एखादी गोष्ट कोणी चूक केली तर ती सहन न होणे. राईट. मला अजिबात सहन होत नाही, नाही होत म्हणजे नाही होत. मग ते खूप असं टेम्परामेंट एकदमच होऊन जातं. मला वाटतं कधी कधी की माझ्यासारख्या माणसाला हे पण असलं नाही पाहिजे. मला स्वतःलाच वाटतं की विठ्ठल लहानेला हे पण नसलं पाहिजे. अँगर नसला पाहिजे. तो नसलाच पाहिजे, 100% नसलाच पाहिजे. आपण इतकं काम क्वाईट, इतकं पॉझिटिव्हिटी, एवढ्या पॉझिटिव्ह विचार करतोय, तर मग हे तरी काय येतो. ह्या निगेटिव्ह गोष्टी आहेत माझ्याकडे, नाही असं नाही. पण आय एम वर्किंग आउट इट 100%. आणि ओव्हर अ पिरियड, आता 56 झालोय, 4-5 वर्षात त्याही निघून जाते. एक युथने सर अँगरला कसं डील केलं पाहिजे तुम्हाला वाटतं की अँगर कंट्रोल कसं केला पाहिजे? हे ना कसं असतं बघ, जेव्हा अँगर येतो ना, तर कसं असतं की प्रत्येकाची त्या अँगरला रिॲक्ट होण्याची इंटेन्सिटी वेगवेगळी असते. बरोबर. खूप मोठ्या प्रकरणाला पण कोणाला राग येत नाही आणि छोट्या विषयात पण कोणाला खूप जास्त राग येतो. ह्याला इंडिव्हिज्युअल सेन्सिटिव्हिटी इंडेक्स म्हणतात. इंडिव्हिज्युअल सेन्सिटिव्हिटी इंडेक्स. प्रत्येकाचं एक सेन्सिटिव्हिटी असते. खूप छोट्या छोट्या गोष्टीला काही लोकांना राग येतो, काही लोकांना काय झालं तर राग येत नाही. पण राग येणाऱ्या माणसाने फक्त एक सांगतो मी आता, जे मी करतोय सध्या, की राग आल्यानंतर काय होतं तर आपल्या शरीरामध्ये ॲड्रिनल नावाचा एक पदार्थ सिक्रेट होतो आणि ते ॲड्रिनल सिक्रेट झाल्यानंतर आपलं ब्लड प्रेशर वाढत राहतं आणि ते ब्लड प्रेशर वाढलं की ते हृदयावरती परिणाम करतं. हा डॉक्टर आहे म्हणून सांगतो की ते कुठल्याच दृष्टीनं चांगलं नाही. म्हणून तिथं काय करायचं तर शक्यतो तो विषयापासून दूर जायचं. त्या विषयापासून आता सध्या मी त्याच्यावर प्रयत्न करतोय की तो विषयापासून दूर जायचं. त्याला त्या शब्दाला कोणी तो शब्द असा काहीतरी आपल्याला खटकन लागला की त्याला आपण रिॲक्ट होणारच असा लागला की त्यापासून यू टर्न घेऊन परत जायचं. दिस इज द ओनली वे वी कॅन स्टॉप इट. ओके. सर, मराठवाड्यामध्ये मेडिकल फील्डमध्ये काही चेंजेस तुम्हाला हवेत का की तुम्हाला वाटतं तुमच्या? खूप सारे मराठवाड्यामध्ये मला मेडिकल फील्डमध्ये जे चेंजेस हवेत ना, ते असे हवेत की सुपर स्पेशालिटी. कसं असतं बघ की दी बेस्ट मेडिकल मॅनेजमेंट कोणाला पण मिळाली पाहिजे, कोणाला पण. बरोबर आहे. म्हणजे कसं की फक्त पैसे नाहीत म्हणून लोकांना परत जायची गरज नाही पडली पाहिजे. मग सुपर स्पेशालिटी म्हणजे प्लास्टिक सर्जरी आहे, यूरो सर्जरी आहे, न्यूरो सर्जरी आहे, कार्डियक सर्जरी आहे, बायपास झाले पाहिजे, हृदय सर्जरी झाली पाहिजे, मेंदू सर्जरी झाली पाहिजे, प्लास्टिक सर्जरी झाली पाहिजे. कुठे? गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये झाली पाहिजे. ठीक आहे ना. विठ्ठल लहानेने ठरवलंय का माणसाने की मी लोकांना काही मेडिसिनचे तरी पैसे माझ्याकडे लागतात ना, एवढं तरी लागतं. मी एखादी फ्री सर्जरी दिली तरी मी प्रामाणिकपणे सांगतो, मी असं खोटं बोलत नाही की मी सगळंच फ्री करतो. बरोबर आहे ना. तर मग काहीच लागू नये असं पण आपल्याला करू शकतंय. आता समज फक्त ही जे मध्ये ह्या सगळ्या सर्जरी होतात, फक्त मुंबईमध्ये होऊन नाही चालणार. ह्या सर्जरी मराठवाड्यामध्ये सुद्धा झाल्या पाहिजे. लातूर चांगलं मेडिकल हब आहे, संभाजीनगर चांगलं मेडिकल हब आहे, तर इथं सुपर स्पेशालिटी कोर्सेस सुरू होणं आणि तेही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये सुरू होणं हे पेशंटच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. हे व्हावं अशी माझी इच्छा आहे. बट सर, अशाने सपोज जे डॉक्टर्स होत आहेत त्यांना नॉर्मल गोष्ट आहे की त्यांना डॉक्टर जे होत आहेत त्यांचे 2 मोटो असतात. फर्स्टली तर डॉक्टर व्हायचंय, सेकंडली तर इन्कम पण आलं पाहिजे जास्त. मग ते त्या इन्कमसाठी ते प्रायव्हेट टाकतात. हे बघ, तुला पुन्हा सांगतो मी, इन्कम खूप दिवस मॅटर करत नाही. मी माझ्या अनुभवाने सांगतो. माझ्या एवढा गरीब तरी काही माणूस नसेल. ओके नाही. पण इथिकल प्रॅक्टिसमध्ये जे पैसे मिळतात ना, इथिकल 100% इमानदारीची प्रॅक्टिस. मी आयुष्यामध्ये 1 रुपया कोणाला खोटा दिला नाही, 1 रुपया खोटा कोणाचा घेतला नाही. माझ्या हॉस्पिटलमध्ये एक जणाचं मेडिकल आहे, त्याच्याकडनं गोळी घेतली तरी मी पैसे देतो. तुला कळलं मी काय म्हणलं? इतकं सरळ साधी प्रॅक्टिस मी करतो. ओके. असं करून सुद्धा माझ्याकडे पैसे आहेत. मी सांगत होतो, पैसे मिळणं फार अडचणीचा विषय नाही, फक्त काम तुम्हाला जास्त करावं लागतं. जर मला प्रायव्हेटमध्ये काम करणाऱ्या सगळ्याच यंग जनरेशनला सांगायचं आहे, तुम्हाला पैसे कमवायचे आहेत ना, बिलकुल कमवा. मी पैसे कमवू नका कधीच म्हणत नाही, फक्त इमानदारीनं कमवायचे. पेशंटकडनं कमी पैसे घ्यायचे आणि काम जास्त करायचं, पैसे जास्त मिळतात. सरळ साधं, आणि ते बिचाराचा फायदा होतो. म्हणजे अल्टिमेट आपला मोटो ना तो असला पाहिजे की पेशंटचा फायदा व्हावा. आणि हा जर मोटो करता आला ना, काय होतं आजकाल, काय झालं, मी एवढंच काम करणार
आणि मला सगळंच मिळालं पाहिजे, हे नको. थोडंसं ना आमच्या फील्डमध्ये काम जरा जास्त असतं, जास्त करायला लागतं. या फील्ड एवढं काम कुठेच नाही. आणि या फील्डमध्ये आणखी काय, आता मी किती का सिनियर होत नाही, जोपर्यंत मी काम करत नाही तो मला 1 रुपया पण मिळत नाही. बाकीच्या फील्डमध्ये कुठेही बसून, कुठल्याही बिझनेस फील्डमध्ये कुठेही बसून, परदेशात बसून पण तुम्ही इंडियात बिझनेस करू शकता, इंडियात बसून परदेशात बिझनेस करू शकता, कुठे ऑफिसमध्ये बसून सहाय्य करून पण सगळ्या गोष्टी होऊ शकतात. फक्त हे असं फील्ड आहे, प्रत्यक्ष काम केल्याशिवाय तुम्हाला 1 रुपया मिळत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे या फील्ड, पण मी पूर्ण पण सांगत असतो की तुमची ही तयारी असली पाहिजे. आपण या फील्डमध्ये आलो ना, मग काम करायचं, का नाही करायचं काम. फक्त माझं असं सगळ्यांना सांगणं आहे की काम करताना जास्त कष्ट करा, जास्त नंबर पेशंट करा, तुमच्याकडे पेशंट भरपूर आहेत आणि प्रत्येक पेशंटकडनं कमी कमी पैसे घ्या. तुम्हाला हा एवढे पैसे पण मिळतात आणि पेशंटचं कल्याण पण होतं. ओके, आणि तुमचं लाईफ पण चांगलं जातं. ओके सर, ॲज अ लाईक डर्मॅक डॉक्टर आणि एक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉक्टर, ह्याच्यामध्ये तुम्हाला आजच्या यूथची डेली लाईफस्टाईल याच्यामध्ये काय चेंजेस वाटतात की त्यांनी जे काही डेली लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस केले पाहिजेत? युथच्या डेली लाईफस्टाईलमध्ये एकतर त्याने रात्री जागू नये, फास्ट फूड खाऊ नये. ओके, आणि एक्सरसाइज करायला पाहिजे. त्याचं कारण आहे की फास्ट फूड एवढं वाढलं आहे, रात्री जागरण एवढं वाढलं आहे, मोबाईल ॲडिक्शन एवढं झालं आहे की तुमचे हार्मोनल डिस्टर्बन्स एवढे आजकालच्या युथमध्ये आहेत ना, हार्मोनल डिस्टर्बन्सेस, हार्मोनल इम्बॅलन्स खूप होतो लेकरांमध्ये, प्रचंड होते. आणि काय झालं आहे की मोबाईलमध्ये लगेच तुम्हाला काहीतरी कळतं, त्याच्यानंतर तुम्ही लगेच डिस्ट्रॅक्ट होता, त्याच्यानंतर तुम्ही डिप्रेशनमध्ये जायला लागता. कधी तुम्ही म्हणजे हे जे पिक्चरायझेशन झालं आहे ना, तर याला बॅलन्स करणं, तुम्हाला उलट सांगतो की आमच्या काळात काहीच नव्हतं, आम्हाला खूप सोपं होतं मोठं होणं. आता मोठं होणं खरंच अवघड आहे, कारण हे खूप वेळ झालेत. म्हणून मी आत्ताच्या युथला सांगतो ना, फक्त लाईनवर राहायचं, ठरवून राहायचं. आपण ठरवून करतो की नाही गोष्टी. कधी डाएटमध्ये कसा विचार करतो आपण, आपलं वजन कमी करायचं, काय करतो आपण, एकच पोळी खायची, ठरवून करतो की नाही. मग आता आपण आपल्याला आपलं ध्येय साध्य होईपर्यंत सरळ लाईनवर राहायचं, ठरवून राहायचं. हे जर आजकालच्या युथने केलं ना, तर तुला सांगतो ना की बऱ्याच लेकरांना पिंपल्स, डार्क सर्कल, मी आजकाल बघतोय लगेच म्हातारपण, अरे एजिंग. माझ्याकडे एवढे मुलं मुले की सर मी आहे 30चा पण दिसतो 40चा. अरे हो, कशामुळे दिसतो, का पण का प्रॉब्लेम आहे इथं सर, काहीतरी सर्जरी करून द्या, फेसलिफ्ट करून द्या. नाही करू आपण, हा विषय वेगळा झाला. पण हे असं तरुण कसं राहायचं, तरुण राहण्यासाठी, तारुण्य टिकवण्यासाठी एक्सरसाइज लागते. दररोज एक्सरसाइज करा, दररोज एक्सरसाइज. असं म्हणतात की 100 ml घाम दररोज निघाला पाहिजे, एक्सरसाइज नाही, अशी एक्सरसाइज दररोज करायला पाहिजे. करा, दररोज सकाळी उठा. ओके, दररोज उठा, दररोज रात्री झोपा, काहीच अडचण नाही. दिवसभर तुम्हाला जे करायचं ते करा. तर तुम्ही जर तुमच्या लाईफमध्ये डिसिप्लिनमध्ये राहिलात तर तुमचं शरीर चांगलं राहील, शरीर प्रकृती चांगली राहील. शरीर प्रकृती चांगली राहिली, तुमची चकाकी चांगली राहील, तुम्हाला एनर्जी चांगली मिळेल, तुम्हाला स्टॅमिना चांगला वाटेल. त्याच्यामुळे आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये लाईनवर राहणं हा की. ओके, तर सर तुमचं सर्वात आवडीचं पुस्तक आहे कुठलं? पुस्तक सर्वात आवडीचं, ज्याने तुम्हाला इन्स्पिरेशन भेटते? आणि माझ्या आवडीचे खूप सारे पुस्तकं आहेत, खूप सारे पुस्तकं आहेत. पण मला ना डॉक्टर जोसेफ मेकार्थीचं रिकन्स्ट्रक्टिव्ह प्लास्टिक सर्जरी पुस्तक प्रचंड आवडीचं पुस्तक आहे. आणि तुला सांगतो की त्या पुस्तकाची किंमत 40,000 रुपये होती आणि मला 2,500 रुपये स्टायपंड मिळत होता. आणि मी विकत घेऊच शकत नव्हतो, म्हणून ते मी झेरॉक्स करून घेतलं आहे. आणि ते आजही ती झेरॉक्स करून माझ्याकडे आहे. अल्टिमेट बुक आहे, अल्टिमेट म्हणजे अल्टिमेट बुक आहे, तो विचारच करू शकत नाहीस. मी प्रकाश आमटेंचं पण पुस्तक प्रकाश वाटा, मला पुस्तक आवडलं नुसतंच नाही तर ते खूप चांगलं पुस्तक वाटलं मला. मी खूप कमी पुस्तकं वाचतो, पण दॅट इज वन ऑफ द बेस्ट पुस्तक. श्रीखंडे सरांचं एक आणि 2 हात नावाचं पुस्तक आहे, ते पण एक चांगलं पुस्तक आहे. मला खूप जास्त पुस्तकं अवांतर वाचणं मी नाही केले, पण मी विवेकानंदांवरतीचं वाचन बऱ्यापैकी करतो, मला आवडतात. APJ अब्दुल कलाम मला खूप मनातून आवडणारा माणूस आहे, प्रचंड आवडतो वरून खालपर्यंत. प्रत्येक ॲक्ट, मला रतन टाटा खूप आवडायचे. म्हणजे असे काही माझे हिरोज आहेत माझ्या लाईफमध्ये, त्यांच्याविषयी वाचणं, भलेही पुस्तकं नाही पण त्यांच्याविषयीचं सगळीच गोष्टीची माहिती करून घेणं हे माझ्या आवडीचा विषय आहे. आणि मी अनेक वेळा त्यातून वाचणं, त्यातून जाणं हे करत राहतो, ते मला इन्स्पायर पण करतं. ओके, तुमचं लाईफमधला इन्स्पिरेशनल पर्सन किंवा आयडल पर्सन कोण आहे? माझे मोठे भाऊ आणि डॉक्टर बमन डावर. ॲज एक्सपेक्टेड. येस. ओके, आणि सर यूथसाठी, सध्याच्या यूथसाठी किंवा म्हणजे जे MBBS करतायत लास्ट इयरला ॲज अ इंटर्न किंवा ज्यांनी MBBS केले त्यांच्यासाठी एक मेसेज काय असेल तुमचा? ज्यांनी आत्ता MBBS केलं आहे, जे इंटर्नशिपमध्ये मुलं करतायत, त्यांच्यासाठी माझा हा मेसेज आहे, कुठल्याही विषयात PG मिळाली तर करा. याच विषयात PG मिळाली पाहिजे म्हणून मरमर करू नका. आणि ज्या विषयात PG मिळते त्या विषयाला डेडिकेट करा, तुम्ही जगातला मोठा माणूस होता.
आणि सर जे डॉक्टर बनण्यासाठी मेहनत करतात लाईक 11-12चे स्टुडंट्स, त्यांच्यासाठी काय मेसेज असेल? तुम्ही ज्यांना आता, मला खूप लोक भेटतात तुमच्यासारखा डॉक्टर व्हायचंय, आय डू एग्री की बिलकुल व्हा, पण माझ्यासारखा डॉक्टर होण्यासाठी एक दिवस माझ्यासोबत राहा, म्हणजे कळतं की डॉक्टर व्हायला. मी बऱ्याच लोकांना सांगत असतो ना, डॉक्टर विठ्ठल आणि इथं कार्यक्रमाला येत नाहीत, तिथं कार्यक्रमाला येत नाहीत. मग मी कार्यक्रमाला 1.5 वर्षांनंतर तारखा देतो, ही माझी सध्याची अवस्था आहे. आणि मग मी लोकांना सांगत असतो, मला जर तुम्हाला खरोखर कार्यक्रमाला बोलवायचं ना, एक दिवस माझ्यासोबत राहा. पहाटेची 5:45, संध्याकाळची 6:30. 1 किलो वजन नाही कमी झालं विठ्ठल आणि म्हणून नका. असलं मी काम करतो तरी तुम्ही या म्हणताय. तर मी आता ह्या MBBS ला ज्यांना प्रिपरेशन करायचे, ज्यांना डॉक्टर व्हायचं ना, सांगतो तुमची कष्टाची तयारी असेल ना, तुम्ही डॉक्टर बना. कष्टाची तयारी लागते आणि ते सातत्यानं कष्ट करावे लागतात. तुमची जर कष्टाची तयारी असेल ना, तर तुम्ही ह्या जगातला सगळ्यात मोठा डॉक्टर बनू शकता. नंबर 2, समजा त्या ब्रँचमध्ये तुम्हाला नाही यश मिळालं, तुम्ही कुठल्याही ब्रँचमध्ये जा, फक्त कष्ट करा, तुम्ही जगातला सगळ्यात मोठा माणूस होता. ओके, दॅट्स ग्रेट सर. खूप छान वाटलं सर तुम्हाला बोलून. Thank you so आणि much. जेवढ्यांनी हा व्हिडिओ आता बघतील, आता जर जस्ट रेकॉर्ड झालाय, आम्हालाच लिटरली आम्हाला माहिती आहे आमचा एक्सपिरियन्स काय. आता जेवढे बघतील आणि आणखी मोटिवेट तर होणारच, त्यात नो डाऊट. तुम्हाला इन्स्पिरेशन, तुम्ही आता सुद्धा खूप स्टुडंट्स इन्स्पिरेशन आहात आणि राहणार पण आहात. आणि फ्युचर डॉक्टर जे होतील त्यांचे पण राहणार आहेत. तुम्ही, तुमचे बंधू, भरपूर लोकांची इन्स्पिरेशन आहात. थँक्यू व्हेरी मच सर.